स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? ओके, थँक्यू. आज आपण सगळ्यात पहिले सात चक्र आपल्या जीवनावर कसं अफेक्ट करतात ते समजून घेऊ. सात चक्रांचं महत्व आपण जाणून घेणार आहे. एकच मिनिट. तर सात चक्रांचा आपल्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम होत असतो ते आपण जाणून घेऊ. लक्षात घ्या, फिजिकली जर तुम्ही विचार कराल की सात चक्र, आवाज कमी येतोय, आता येतोय आवाज? आवाज येतोय का? ओके. तर फिजिकली जर आपण म्हणजे एक्सरे काढला किंवा सोनोग्राफी केली तर आपल्याला काही सात चक्र असे ऑर्गन स्वरूपात आपल्याला भेटणार नाही. दीज आर द एनर्जी सेंटर्स. पण जसं जसं तुम्ही सात चक्रांचं मेडिटेशन करता तसं तसं तुम्हाला या चक्रांमध्ये जो बदल होतो आणि तुम्हाला अक्षरशः अगदी काय म्हणतात त्याला, सात चक्र पण तुम्ही अजून आवाज वाढवला तर बरं होईल. बाकीच्यांना येतं, तुमचा आवाज चेक करा, माझ्याकडनं मोठा आहे. ओके. तर हे जे सात चक्र आपले एनर्जीचे सात पॉइंट आणि विज्ञानाच्या भाषेत जर आपण बघितलं तर आपले जे सेवन ग्लँड ज्या म्हटलेल्या आहेत तर त्या सेवन ग्लँडची जागा आणि या चक्रांची जागा जवळपास सेम असते. आणि आपल्या जीवनामध्ये सगळे सुख दुःख किंवा मग आपण म्हणतो ना, एखाद्याच्या जीवनात खूप पैसा असतो, आपल्या जीवनात का नाही आहे? एखाद्याला देव एवढं देतं मग त्यालाच देतं. एखाद्याचं नातं चांगलं असतं तर पैसा नसतो, एखाद्याजवळ पैसा नातं चांगलं असतं तर आरोग्य नसतं. तर या पद्धतीचं जीवन कशावर डिपेंड असतं तर ते मी तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून समजून सांगते की हे चक्र कशा पद्धतीने एखाद्याचं जीवन घडत असतं ते आपण आधी समजून घेऊ. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. ओके. तर आपले जे सात चक्र आहे, कुठलंही बाळ जेव्हा जन्माला येतं तर तेव्हा त्याचे जे सात चक्र असतात ते कळीच्या स्वरूपात असतात. म्हणजे जे कळी असतो ना, फुलाची कळी, अगदी त्याच पद्धतीने त्या बाळाचे चक्र असतात. आणि या चक्रांवरच प्रत्येक व्यक्तीचं जीवन अवलंबून असतं. आणि तो जसा जसा मोठा होत जातो तसे तसे त्याचे ते चक्र विकसित होत जातात. मग आता तुम्ही म्हणाल की मग प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फरक का बरं आहे? जर त्या व्यक्तीचे सात चक्र सेम आहे आणि त्यांचे काम सेम आहे तर नेमका फरक का होत असतो? तर जेव्हा आता हे जे आहे पूर्ण फुललेलं चक्र आहे आणि हे जे आहे बाल्य अवस्थेतलं कळी स्वरूपातलं चक्र. पण व्यक्ती जेव्हा मोठा होत जातो तर ते मोठं होत असताना त्याचे काही चक्र गरजेपेक्षा जास्ती ओपन होतात, त्याला विकृत चक्र असं म्हणतात. हे जे चक्र आहे व्यवस्थित उमललेलं चक्र आहे. तर लहानाचं मोठं होत असताना काही व्यक्तीचे चक्र बंद असतात. मग जीवनामध्ये आनंद घेण्यासाठी हे चक्र काय असणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्वाचं हे चक्र बॅलन्स असणं महत्वाचं आहे. आणि पण व्यक्तीच्या वाढीनुसार त्या व्यक्तीचं ते चक्र बंद राहिलं तर त्याचा त्या चक्राशी रिलेटेड असलेला भौतिक जीवनातील विकास होणार नाही. आणि जर गरजेपेक्षा जास्ती झालं, म्हणजे एखाद्याचं थ्रोट चक्र गरजेपेक्षा जास्ती ओपन झालं
तर तो बिनकामाचा तुमच्या आजूबाजूला लोक खूप बडबड करतो, त्याच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. याचा अर्थ काय आहे की त्याचं थ्रोट चक्र विकृत अवस्थेत वाढलेलं आहे. ठीक आहे. आणि दुसरं, जर एखाद्याचं आपण उदाहरण घेऊ की मणिपूर चक्र ब्लॉक आहे, मी प्रत्येक चक्र समजावून सांगते पण सध्या आता ही डायग्राम समजण्यासाठी, मणिपूर चक्र आपल्या भौतिक जीवनाच्या इच्छांचं केंद्र आहे. ठीक आहे. आणि ते जर डेव्हलप झालं नाही, सॉरी, हृदय चक्र आहे आणि हृदय चक्र जर बंद राहिलं तर तो व्यक्ती खूप कंजूस राहतो. त्याच्याजवळ असूनही तो लोकांची मदत करणार नाही किंवा लोकांना कुठली वस्तू देण्यासाठी तयार होणार नाही. म्हणजे याच्यावर आता थोडा अंदाज येतोय का तुम्हाला की चक्रांचा आपल्या जीवनावर कसा इफेक्ट होत असतो? तर सगळ्यात महत्वाचं, व्यक्ती लहान असतो तेव्हा त्याचे चक्र बंद असतात, जसा जसा मोठा होत असतो तसे तसे त्याचे चक्र उमलतात. आणि म्हणून आपण रेकीच्या एनर्जीद्वारा 7 चक्रांचं मेडिटेशन करून या सगळ्या जे काही चक्र आपले ब्लॉक आहे त्यांना ऍक्टिव्हेट करतो आणि चक्र बॅलन्सिंग करतो. आणि म्हणून इथून पुढे जीवनामध्ये आपल्या जे काही प्रॉब्लेम आहे ते हळूहळू डिझॉल्व्ह होऊन व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे तिथपर्यंत तुम्ही रेकीच्या माध्यमातून पोहोचू शकता. हा मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांना? क्लिअर झाला? ओके. चला आता पुढे जाऊ आपण. हे जे चक्र आहेत आपल्या शरीरात कुठे कुठे असतात आणि त्या चक्रांचं महत्व काय काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. पीपीटी. ओके. तर आपले जे 7 चक्र आहेत, तर पहिले चक्रांचे नाव समजून घेऊ. जेव्हाही आपण चक्रांना चार्ज करतो तर ते खालच्या चक्रापासून वरच्या चक्रापर्यंत करत असतो. हा मुद्दा नोट करून ठेवा. कधीच आपण वरून खाली चार्जिंग करत नाही. नेहमी जेव्हा क्लिन्झिंग करायचं असतं चक्रांचं ते आपण वरून खाली करत असतो. पण जेव्हाही चक्रांना आपल्याला चार्ज करायचं असतं ते चार्जिंग आपण कसं करत असतो? रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत आपण हे चार्जिंग करत असतो. ठीक आहे. तर आता सगळ्यात खालचं जे चक्र म्हटलं म्हणजे सगळ्यात वरचं चक्र जरी असलं तर हे जे चक्र आहे हे म्हणजे ब्रह्मांडीय रेकी ऊर्जा किंवा प्राण ऊर्जेचं प्रवेशद्वार म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून जन्मतः बाळाची टाळू नरम असते, कारण तो ऊर्जांचा फ्लो त्या बाळाच्या पूर्ण ऑर्गन्स पर्यंत प्राण ऊर्जेचा फ्लो पोहोचावा म्हणून ती टाळू सुरुवातीला भरलेली नसते. तर ब्रह्मांडीय ऊर्जांचं एंट्री पॉइंट कुठलं आहे? आपलं क्राऊन चक्र. त्याच्यानंतर इंट्युशन पॉवरचं केंद्र दोन्ही भुवयांच्या थोडं वर, जिथे महिला टिकली लावतात किंवा पुरुष तिलक लावतात, ते जे आहे तो जो पॉइंट आहे आपला तो आहे थर्ड आय पॉइंट, जो इंट्युशनचं पॉवरचं केंद्र आहे, आज्ञा चक्र त्याला म्हटल्या जातं. त्यानंतरचं चक्र कोणतं? आपलं थ्रोट चक्र. थ्रोट चक्र अभिव्यक्तीचं माध्यम आहे. आपण या सगळ्या चक्रांना डिटेलमध्ये समजून घेतोय. सध्या आपण फक्त काय बघतोय? जागा समजून घेतोय. कुठल्या चक्राची कुठे जागा आहे ते आपण समजून घेतोय. थ्रोट चक्र. त्याच्यानंतर हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट. हार्ट चक्र किंवा हारा चक्र त्याला म्हणतात, सेंटर ऑफ द चेस्ट म्हणजे हार्ट चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र. नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र जे भौतिक जीवनाच्या सर्व इच्छांशी केंद्रित असलेलं चक्र जे आहे ते म्हणजे आपलं सोलर फ्लेक्सिस चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र कोणतं आहे? स्वाधिष्ठान चक्र, ज्याला सॅक्रल चक्र असं म्हणतात. तर वैवाहिक जीवनासाठी, चांगली संतती निर्मितीसाठी महत्वाचं असलेलं हे चक्र आहे. किंवा मग ज्यांना सर्दी खोकला ताप असेल याचं म्हणजे जलतत्व आहे, सर्दी खोकला वारंवार राहत असेल किंवा शरीरावर सुजन राहत असेल तर ह्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस असतात. आणि रूट चक्र म्हणजे जीवनाच्या स्टेबिलिटीसाठी महत्वाचं असलं चक्रला आहे. तर बघा, आध्यात्मिक विकासासाठी वरचे हृदय चक्र,
थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि क्राऊन चक्र हे आध्यात्मिक विकासासाठी आवश्यक असलेले चक्र आहेत. पण भौतिक जीवनाच्या सुखासाठी असलेले चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र, सॅक्रल चक्र आणि रूट चक्र आणि हृदय चक्र हे त्याचं मध्यम आहे की जो वरच्या आध्यात्मिक विकासाला मदत करतो आणि भौतिक जीवनाला आनंदी जगण्यासाठी देखील किंवा प्रगतीसाठी देखील मदत करणारं चक्र कोणतं आपलं, ते म्हणजे हृदय चक्र. तर वरचे 4 चक्र कशासाठी आहे? आध्यात्मिक डेव्हलपमेंटसाठी, जीवनाच्या उन्नतीसाठी आणि या भौतिक जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे सुख उपभोगण्यासाठीचं चक्र आहे ते म्हणजे आपले रूट चक्र. आणि हे सगळे चक्र आपल्या स्पाइन मध्ये ऍक्टिव्हेट आहे. कुठे आहेत? आपल्या स्पाइन मध्ये. आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही शेअरिंग स्टॉप करते, मी दुसरं एक शेअरिंग दाखवते, डायरेक्ट गुगल वरनं शेअर करते मी ते तुम्हाला. जर आपण गुगलवर गेलो, डॉक्टर्स लोगो, इमेजेस मध्ये गेलो आपण. आता बघा हे जे तुम्हाला चक्र हे दिसत आहे, आधी डॉक्टरांचा लोगो कसा होता? असा प्लस साइन होता. आपण बघितलं ना, हॉस्पिटलवर आधी प्लस असायचं. आता जर तुम्ही हॉस्पिटलवर गेलात तर तुम्हाला डॉक्टरांचा असा लोगो दिसतो. हा लोगो इंटरनॅशनली चेंज करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला या लोगो मध्ये काय दिसतंय? कोण सांगेल? एनीवन कॅन टेल मी? हँड रेज करा जर कोणी सांगू शकत असेल. या लोगो मध्ये काय दिसत आहे तुम्हाला? हा सांगा प्रांजली मॅडम, अनम्यूट करा. तिथे चक्राच दिसत आहेत, त्या इडा पिंगला ज्या राऊंड यस, राऊंड. इडा कुंडलिनीचं चक्र हे. कुंडलीमध्ये काय येतं? आपल्या 3 नाड्या, इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडी सोबत 7 चक्रांचं अस्तित्व. आता जर विचार करा की मेडिकल सायन्सने जी गोष्ट मान्य केलेली आहे, मी तुम्हाला हे पण दाखवलं की हॉस्पिटल, जर तुम्ही रेकी इन हॉस्पिटल गुगलवर टाकलं तर अनेक हॉस्पिटल्समध्ये हिलर्सची नियुक्ती केल्या गेलेली आहे. आणि म्हणून ही जी एनर्जी आपण शिकतोय, कुठेतरी अंधश्रद्धा किंवा आहे का? सायंटिफिक अँड प्रूव्ह. जशी आपली प्राण ऊर्जा ऍक्टिव्हेट आहे, त्याच प्राण ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या जीवनाला परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी रेकी हे एक सुंदर माध्यम आहे. क्लिअर झालं? तर आता कारण विज्ञानाने मान्य केलेलं आहे. आता जर आपण ही 7 चक्रांची इमेज बघितली तर हे आपल्या 7 चक्र आणि ती जी इमेज आहे इडा आपली कुंडलिनीची इमेज आहे. तर निश्चितच आपलं कुंडलिनी जागृती वगैरे आपला असा उद्देश नाही. आपण सांसारिक लोक आहे. आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. ठीक आहे. पुनर्जन्म बिन्म आपण पाहिलेला नाहीये. जो भेटलाय तो आत्ताचा जन्म आहे आणि याला सगळ्या आनंदाने परिपूर्ण करणं एवढंच आपलं काम आहे. ठीक आहे. पास गया, आता आत्ताच्या पहिले आजचा दिवस किंवा सकाळपासून आतापर्यंत जगलेला दिवस तो संपला. तो कधीच आयुष्यात परत येणार नाही. मग आपल्या हातात काय आहे? फक्त आणि फक्त वर्तमानातला हा क्षण आहे. आणि या वर्तमानाच्या क्षणांना संपूर्ण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याशी जोडणं हे प्रत्येक प्राणी, सजीव प्राण्याचं कर्तव्य आहे. सजीव प्राण्यातही मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे, कारण तो बौद्धिक दृष्ट्या आपल्या जीवनाला सफल करू शकतो. ओके. आता सगळ्यात पहिला तर आपण जे चक्र शिकणार आहे, आता सगळ्या चक्रांची माहिती घेणार आहे, ते रूट चक्रापासून घेणार आहे. रूट चक्र. आता रूट चक्राची जागा कुठे आहे? आपलं जे तिकोनी हाड असतं ना, स्पाईनचं जे लास्ट बोन असते त्याला टेलबोन ज्याला म्हणतो, ती जागा आणि महिलांच्या बीजकोशाच्या जागी त्याचं अस्तित्व आहे. तर ठीक आहे. पहिलं जे चक्र आपण बघतो आहे ते आहे रूट चक्र, मूलाधार चक्र. काय नाव आहे त्याचं? रूट चक्र, मूलाधार चक्र. ठीक आहे. या चक्राचं बीज मंत्र आहे लम. मी तुम्हाला एक मेडिटेशन ऑडिओ पाठवणार आहे. आज जमलं तर आज पाठवते, नाही तर मंडेला पाठवते. तर मूलाधार चक्र, मूलाधार चक्राचं काम जीवनामध्ये स्टेबिलिटी,
स्थिरता देण्याचं काम आहे. तर आता आपण या चक्राला डिटेल मध्ये समजावून घेऊ. तर पहिलं चक्र आपलं मूलाधार म्हणजे रूट चक्र. यह पुरुषों की रीढ़ की हड्डी के लास्ट जो कोना है म्हणजे सबसे नीचे की तिकोनी हड्डी, यह महिलाओं के बीज कोश में अवस्थित है. यह चक्र शरीर में भौतिक जीवन का स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है. कुंडलिनी जागृत करने के लिए यह महत्वपूर्ण साधन है. कुंडलिनी जागृत करने के लिए यह महत्वपूर्ण साधन है. आता लक्षात घ्या, कुंडलिनी जागृतीचं हे महत्वपूर्ण साधन आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने कुंडलींच्या मागे लागायचं नाही. कारण प्रॉपर गुरुच्या मार्गदर्शनाच्या शिवाय जर तुम्ही कुंडलिनीवर वर्क केलं तर तुमच्या एनर्जी लेवलवर ब्लॉकेजेस येऊ शकतात. बऱ्याच लोकांचं मानसिक संतुलन पण जातं. 7 चक्रांना तुम्ही ऍक्टिव्हेट करा, भौतिक जीवनात तुम्हाला खूप फायदा होईल. पण कुंडलिनी जागृती वगैरेच्या साठी मागे पडायचं नाही. तो आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. त्याच्यासाठी भरपूर साधना करावी लागते त्या स्टेबिलिटी येईपर्यंत. ठीक आहे. याचा संबंधित अंग आहे सुपरनील ग्रंथी, युरिनरी ब्लॅडर, किडनी आणि याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. जीवनामध्ये स्टेबिलिटी देणारं, स्थिरता देणारं हे चक्र आहे. याचा रंग लाल आहे. भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव आहे, शरीरात जडता. आता तुम्हाला गंमत सांगते, आपल्या घरात असं कोणी आहे का हो, तहान लागली तरी कोणीतरी पाणी आणून द्यायची वाट पाहतं? बघा, आता आपण अनालिसिस करू की आपल्या कोणाचं रूट चक्र ब्लॉक आहे. ज्याच्या शरीरामध्ये सतत हाडांची दुखणं राहतात, काहीच करायची इच्छा राहत नाही, पडून राहतात, पडले तर पडलेच राहिले, 2-4 तास झोपच घेतली, उठले तर बसूनच राहिले, असे जर आजूबाजूला लोक असतील तर त्यांचं कोणतं चक्र ब्लॉक आहे? मग रूट चक्र ब्लॉक आहे. त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता राहत नाही. परत एकदा रिवाइज करते. रंग लाल, आपल्या आपल्या घरातले ओळखा बरं. आता इथे टाईप नका करू, सगळ्यांना माहिती होऊन जाईल. ठीक आहे. रंग लाल सुपरनील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. किडनी, ब्लॅडर आणि स्पाईनला कंट्रोल करतो. शरीरात जर कुठेही हाडांचे दुखणं असेल तर त्या हाडांचे दुखणं या रूट चक्रामुळे असतात. कार्यक्षेत्र आहे शारीरिक शक्ती, सृजन शक्ती, कुंडलिनी जागृतीचं केंद्र. यह शारीरिक शक्ति अर्थ रीढ़ की हड्डी या अन्य हड्डियों को स्थिर रहने की शक्ति प्रदान करता है. इंद्रिया यहाँ होने से सृजन शक्ति का आधार भी यही है. शक्ति का स्रोत चेतना और स्फूर्ती. आणि जर बॅलन्स नसेल तर जडता आणि सुस्तीमध्ये, म्हणजे ज्याचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे, चांगलं आहे, तर तो कुठलेही काम पटकन करेल, त्याला सांगायची गरज नाही, तो काम पूर्ण करेल. आणि ज्याचं हे चक्र ब्लॉक आहे, जाऊ दे ना, आज कशाला, पाहून नंतर, जीवनात कोणतेही डिसिजन घेताना ते नंतर पाहू आला बोलतात. आता गरज नाही, कशाला करायचं, असे जे बोलतात त्यांचं हे चक्र ब्लॉक आहे. पण चला, आता डिसिजन घेतलं, चला फिरायला जायचं, गाडी काढायची आहे, पटकन गाडीची चाबी घेऊन बाहेर निघणारे व्यक्ती म्हणजे काय आहे? आता निगेटिव्ह थॉट इथे नाही आलं ना सर, थोडं जो विषय चालू आहे, ज्या चक्राबद्दल माहिती चालू आहे ती ऐका. निगेटिव्ह थॉट कोणत्या चक्रातून येतात ते पण आपण पुढे बघणार आहे. ओके, चला. त्याच्यानंतर जर हे चक्र बॅलन्स राहिलं तर व्यक्ती स्वस्थ, सुखी, आनंदित आणि सगळ्या जीवनाचा आनंद घेणारा राहतो. आणि जर हे चक्र इनबॅलन्स असेल तर सतत दुःखी, असंतोषी, काही करण्यात रस राहणार नाही, पराधी नोकरजीत आहे. प्रत्येक गोष्टी, म्हणजे एक ग्लास पाण्यासाठी सुद्धा त्याची डिपेंडन्सी असते, कोणीतरी मला ग्लासभर पाणी आणून देणार आणि मग मी पिणार. इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है. पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, हमेशा मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं. किसी भी प्रकार की हड्डियों की तकलीफ का केंद्र यही है. किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना, यह बीमारियां इस चक्र के इनबॅलन्स होने से होती है. ठीक आहे. पहिलं चक्र म्हणजे खालून चक्र, कुठे जागा आहे त्याची? महिलांचं बीजकोश आणि पुरुषांमध्ये रीढच्या हड्डीचं लास्ट जे टेलबोनचा जो शेवटचा पार्ट आहे तिथे याचं अस्तित्व आहे. आणि जशी जशी तुम्ही चक्रांची साधना करता,
अक्षरशः ते चक्र तुम्हाला एनर्जी सर्कलमध्ये फिरताना पण दिसतात आणि त्या चक्रांचे रंग सुद्धा जाणवतात. हा आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा अनुभव आहे की चक्रांची एनर्जी तुम्ही सुद्धा फील करू शकणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचं चक्र आपण बघणार आहे. रूट चक्रानंतर नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र आहे सॅक्रल चक्र, म्हणजेच स्वाधिष्ठान चक्र. याचा रंग आहे केशरी आणि बीज मंत्र आहे वम. बीज मंत्र काय आहे? वम. ठीक आहे, केशरी रंग आणि याचं बीज मंत्र आहे वम. आता या चक्राचा काय अर्थ है? नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित है। यह चक्र काम शक्ति का केंद्र है, अहम का परिचारक है। संबंधित अंग गोनेड ग्रंथि, जेनेटिक ऑर्गन्स दोन्ही पाए। किसी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र पे चक्र से जागृत होते. म्हणजे जे महिला आणि पुरुषांमध्ये जे अट्रॅक्शन निर्माण होतं ते याच चक्रामुळे होत असतं. विचार भावनात्मक याचं तत्व जे आहे ते जलतत्व आहे. रंग नारंगी प्रतिकूल प्रभाव कफ खासी श्वासा संबंधित रोग युरिन संबंधित रोग किडनी संबंधित जे आजार असतात ते याच्यामुळे होत असतात. रंग नारंगी ग्रोनेट ग्रंथी सोबत संबंध यह चक्र जनन अवयव को नियंत्रित करता है. स्त्री पुरुष आकर्षण का यही केंद्र है. शक्ती आत्मसर्जन या संसार सर्जन. आता बघा एखाद्याचं हे चक्र जर विकृत अवस्थेत वाढलेलं असेल तर मग त्या व्यक्तीचा स्वतःवर ताबा राहत नाही, त्या व्यक्तीकडनं गुन्हे घडतात. आणि जर हे या चक्रावर जर कुणाचं तत्व म्हणजे बॅलन्स असला तर त्या व्यक्तीचा आत्मिक विकास होत असतो. आत्मिक विकास होण्यासाठी आध्यात्मिक विकास होण्यासाठी या चक्रावर नियंत्रण असणं गरजेचं असतं. ठीक आहे, इस चक्र का संबंध जल तत्व से है. जल तत्व असंतुलित होने से कफ सर्दी खांसी संबंधित रोग होते हैं. मूत्रदोष युरिन संबंध म्हणजे युरिन कमी मात्रेत पास होणं किंवा युरिन वारंवार जाणं, कुणाला युरिन लिकेजची समस्या असेल ते याच चक्राच्या इनबॅलन्समुळे होत असतं. त्याच्यानंतर पुरुषांचे जेनेटिक ऑर्गन किंवा स्त्रियांचे जेनेटिक प्रॉब्लेम जे काही आहे ते याच चक्रामुळे होत असतात. कुणाला संतती होण्यासाठी जो त्रास होतो तर या चक्राच्या इनबॅलन्समुळे होत असतो. ठीक आहे, तर सृजन शक्तीसाठी जीवनाच्या सृजनासाठी आवश्यक असलेले चक्र आहे आणि म्हणून जर व्यक्ती संयमित असेल तर तो आपला आत्मिक विकास करतो आणि त्याच्या विचारांमुळे तो लोकांच्या जीवनातही सकारात्मकता निर्माण करत असतो. ठीक आहे, त्यानंतरचं चक्र नाभीच्या 3 बोट वर असलेलं मणिपूर चक्र. त्यानंतरचं चक्र कोणतं आहे? नाभीच्या 3 बोट वर असलेलं मणिपूर चक्र. त्यालाच आपण काय म्हणतो? मणिपूर चक्र म्हणजे सोलर फ्लेक्सिस चक्र. याचं तत्व अग्नी आहे, रंग पिवळा आहे आणि बीज मंत्र रम आहे. कोणतं बीज मंत्र आहे याचं? रम बीज मंत्र आहे. हे बीज मंत्राचं तुम्हाला ऑडिओ देणार आहे मी 7 चक्रांचं मेडिटेशन करण्यासाठी. ठीक आहे, याचं रंग पिवळा कोणतं आहे? सोलर फ्लेक्सिस चक्र म्हणजे मणिपूर चक्र. आता या चक्राचा आपल्या जीवनावर असर काय? नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से संपूर्ण शरीर में भौतिक ऊर्जाओं का संचार होता है. यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते, बघा अचानक दोरीवर पाय पडला, अंधार होता आणि तुमच्या माइंडनी त्याला साप समजला, लगेच ते थॉट कुठे तयार होतात आणि भीतीचा गोळा, पेपरला जायचा आहे, भीतीचा गोळा कोणाच्या पोटावर निर्माण होतो सांगा बरं, हँड रेज करा की अचानक डर लग जाता है. परीक्षेच्या वेळेस ठीक आहे, भीतीचा गोळा पेपरच्या वेळेस किंवा एखादं काहीतरी आपल्या हातून चूक झाली आणि कोणाला तरी उत्तर द्यायचं आहे, कुठे गोळा येतो? पोटात आपोआप कडकपणा येतो. प्रवासाला जायचं आहे पण एकदा तरी वॉशरूमला जाऊन यायची गरज आहे, कोणाकोणाला होतं? याचा अर्थ काय आहे की पोट म्हणजे आपल्या सगळ्या इच्छांचं जे केंद्र आहे ते कोणतं आहे? आपलं मणिपूर चक्र हे केंद्र आहे.
ठीक आहे, आपल्या सगळ्या इच्छांचं केंद्र कोणतं आहे? मणिपूर चक्र. भौतिक जगतातील सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं केंद्र आहे, बरोबर की नाही? मग ज्यांचं पोट वारंवार बिघडत असेल, लूज मोशन होत असतील किंवा कॉन्स्टिपेशनची समस्या असेल, नक्की त्यांच्या जीवनात बघा त्यांच्या इच्छाच पूर्ण झालेल्या नाही, बऱ्याचशा इच्छा त्यांच्या अर्धवट आहे, म्हणून त्यांना इंडायजेशन, कॉन्स्टिपेशन, गॅसेस अशा समस्या होतात. आता आपण याला परत समजून घेऊ. रंग पिवळा ऍड्रिनल ग्रंथीसोबत संबंध आहे. मणिपुर चक्र पेट, लिव्हर, पित्ताशय को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र यह शक्ति यो समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. सोलर प्लेक्सस म्हणजे सूर्य चक्र. याचं तत्व अग्नी आहे, म्हणजे शरीरामध्ये संपूर्ण व्यवस्थित टेम्परेचर बॅलन्स करण्याचं काम या चक्राकडनं होत असतं. शरीरामध्ये टेम्परेचर बॅलन्स करण्याचं काम या चक्राकडनं होत असतं. शरीरात शक्तीचा स्रोत आनंद, ठीक आहे. आणि जर हे इनबॅलन्स असेल, समोरच्याने गाडी घेतली, आपली गाडी केव्हा होणार? पोटात गोळा येतो, ईर्ष्या आणि द्वेष, ठीक आहे. उसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, ही भावना देणारा पण चक्र कोणतं आहे? मणिपूर चक्र आहे, ठीक आहे. तर मणिपूर चक्राला भौतिक जगतातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, कुणाला जर शुगर बीपीचा त्रास, शुगरचा त्रास असेल, खूप अनायस भीती वाटत असेल, त्यांनी रोज 5 मिनिटं रमचं उच्चारण ऐकलं, गुगलवर जाऊन जर तुम्ही रम या बीज मंत्राचं मेडिटेशन डाउनलोड केलं, पुढच्या 21 दिवसामध्ये तुमची शुगर लेवल बॅलन्स व्हायला तुम्हाला मदत मिळेल. बट सुनना नाहीये, प्रॅक्टिकली करना है. ओनली योर प्रैक्टिस कैन चेंज योर लाइफ. अगर आपने प्रैक्टिस नहीं की तो रिझल्ट भी नहीं आने वाला है. चांगल्या रिझल्टसाठी प्रॅक्टिस करणं तेवढंच महत्वाचं आहे. आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो हो रहा है, पर शायद वह अपनी समझदारी खोते जा रहा है. व्यक्ती दिवसेंदिवस, मुलं बघा ना किती हुशार होते. आपण जसं लहानपणी होतो तसे आता मुलं आहेत का? म्हणजे आज मोबाईल मध्ये आपल्याला काही समजत नाही, मुलांकडनं लगेच आपल्याला कळतं की याच्यानंतर हे हँडल करायचं आहे, हे असं असतं. म्हणजे काय, मुलं हुशार झाले आहेत, पण त्या हुशारीचा वापर कशासाठी होतोय? आज मुलं कितीतरीदा त्या गेमच्या नादात, त्या मोबाईलच्या नादात त्यांचं बॅलन्स जात आहे. आणि म्हणून कुठलीही ऊर्जांचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे फायदे असतात. फक्त एक पालक म्हणून किंवा एक आपल्या जीवनाप्रती जेव्हा आपण बघतो, ते एक व्यक्ती म्हणून आपल्याला त्या ऊर्जांचा म्हणजे कशा पद्धतीने एंट्री करून घ्यायची, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हे मात्र आपल्याच हातात असतं, ठीक आहे. चक्कर म्हणजे जर व्यक्ति जर द्वेष आणि इच्छा के चक्कर में आकर व्यक्ति अपने वास्तविक रूप का आनंद भूल जाता है. ईश्वराने आपल्याला संपूर्ण जीवनाला परमानंदाशी जोडण्यासाठी दिलेला आहे, पण आपण ते सोडून जर हे चक्र इनबॅलन्स असेल, तर मग सतत ईर्ष्या, द्वेष, त्याला ट्रान्सफर झाली, माझी नाही झाली, माझ्या भावांनी अशी प्रगती केली, हे ज्या सगळ्या गोष्टी असतात ते या चक्रामधनं होत असतात. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, स्किन डिसीज होत असतात, त्याच्यानंतर डायबिटीज, इंडायजेशन, गॅस, त्याच्यानंतर स्किन रिलेटेड प्रॉब्लेम, चेहऱ्यावर पिंपल्स, या सगळ्या किंवा वजन वाढणं किंवा कमी होणं याच्यासाठी पण हे चक्र जबाबदार आहे. खाण्यापिण्याची अति इच्छा होणं किंवा खाण्यापिण्यामध्ये अरुची असणं, हे सगळं या चक्रांच्याच इनबॅलन्समुळे होत असतं, ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे हृदय चक्र. हृदय चक्र म्हणजे हार्ट चक्र. याचा रंग आहे हिरवा आणि बीज मंत्र आहे यम. याचा रंग कोणता आहे? हिरवा. आणि बीज मंत्र कोणता आहे? यम हे याचं बीज मंत्र आहे. आणि मग हृदय चक्राचं काम कोणतं आहे ते आता समजून घेऊ. अनाहत चक्र, हृदय चक्र किंवा हार्ट चक्र असे वेगवेगळ्या नावाने याला संबोधलं जातं. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपमान, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, यो प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इसी चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया हुआ है.
निश्चल प्यार की अभिव्यक्ति व्यक्ति जब तक निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा तब तक उसका आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं हो सकता। बिना शर्त किसी को भी प्यार करना यह इस चक्र की उच्च स्थिती है। संबंधित अंग थायमस ग्लँड, त्याच्यानंतर हृदय, लंग्स, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, लिव्हर, याचं जे तत्व आहे ते हवा, एअर, कार्य आहे प्रेम और भावना, और प्रतिकूल जो इसका रिजल्ट है वह है शारीरिक पीड़ा, निराशा, तंगदिली, कंजूस व्यक्ती बनतो तो। रंग हिरवा, थायमस ग्रंथी सोबत संबंध, किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति सज्जनता का भाव आने पर यह अपने आप चक्र विकसित हो जाता है। प्रेम, हर वक्त प्रेम पूर्वक व्यवहार करते रहना है। धिक्कार की भावना कर रहते हुए जीवन में अनेक प्रकार के दुखों को वो पालता है। व्यक्ति कॉन्फिडेंस नहीं रहता, डरपोक बन जाता है। वायु तत्व के असंतुलित होने से नाडी तंत्र म्हणजे शरीराच्या पूर्ण नर्वस सिस्टमवर वाईट परिणाम होत असतो। त्याच्यामुळे हार्ट डिसीज, बीपी, त्याच्यानंतर शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करने के विचारों का भी आगमन हो जाता है। आणि म्हणून या चक्रांना बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे। मगाशी कोणीतरी विचारलं होतं बीपी साठी कुठल्या बीज मंत्राचा जाप करायचा आहे, तर यम या बीज मंत्राचा जाप करायचा आहे। आणि मी जे मेडिटेशन देते आहे त्याच्यात सार्वत्रिक 7ही चक्रांचे 7ही बीज मंत्र तुम्हाला दिलेले आहे। 21 मिनिटाचं ते ऑडिओ आहे, तो तुम्ही जर रोज रेकीला कॉल करून त्या चक्रावर हात ठेवून जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर हळूहळू तुमचे सगळे चक्र हे सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने ऍक्टिव्ह होणार आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खरोखर सक्सेस आणि आनंदाची अनुभूती करणार आहे। आता बघा बरं, निस्वार्थ प्रेम खरंच आपण करतोय का आजच्या काळात? साधा आपला बर्थडे विसरला, अॅनिव्हर्सरी विसरली तरी देखील त्या घरातलं वातावरण कुलुषित होतं। खरोखर निस्वार्थ प्रेम असतं तर घरात अशा घटना घडल्या असत्या का? प्रत्येक गोष्ट ही स्वार्थापोटी घडते आज समाजामध्ये आणि हेच या समाजाच्या काय म्हणतात की एक नैतिकताचं पतन होताना आपल्याला याच्यातनं दिसते। एक तुम्हाला गोष्ट सांगते का बरं हृदय चक्रावर वर्क करायचे आहे आणि का महत्वाचं आहे। आज जेवढेही छोटे खेडे आहेत त्याच्यातले मुलं शिक्षणासाठी पहिले शहरात आले, शहरातले मुलं विदेशात गेले, बरोबर की नाही? आधीच्या काळात खरोखर वृद्धाश्रमांची किंवा अनाथाश्रमांची जुन्या काळामध्ये गरज भासत होती का हो? आधीच्या काळामध्ये अनाथालय किंवा वृद्धाश्रमांची गरज भासत होती का? येस ऑर नो? एखाद्या घरचं म्हणजे आई वडील जर कुठल्या मुलाचे गमावले तर त्या मुलाचे त्याचे नातेवाईक त्याचा सांभाळ करून घ्यायचे। आज मुलं हॉस्टेल किंवा अनाथालयात पाठवले जातात आणि आई वडील वृद्धाश्रमात आहेत। आज कितीतरी म्हणजे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची मी मागच्या महिन्यामध्ये माझं देवाच्या कृपेने एक चांगलं डोनेशन मी म्हणजे माझ्या अर्निंगचा एक मोठा पार्ट डोनेशन मध्ये दर महिन्याला देत असते। तर मागच्या महिन्यात मी जिथे बेघर निवारा केंद्रात गेले, ज्यांचे स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट असलेले लोक आज वृद्धाश्रमात आहे। कधी काळी मोठ्या क्लास 2 क्लास 1 पोस्टवर असलेले लोक आज त्या बेघर निवारा केंद्रामध्ये आहे। का बरं आहे? तर कुठेतरी हृदय चक्र आपलं ब्लॉक झालेलं आहे। एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोचणाऱ्या संवेदनांची हाकच कुठेतरी दूर झालेली आहे। आज विचार करा ना, लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलांना वाढवल्या जातं। त्यांच्या सर्व गरजा आई वडील पूर्ण करतात आणि अगदी एवढ्या शर्यतीत त्याला पाठवून देतात की या क्लास नंतर त्या क्लास, या ऍक्टिव्हिटी नंतर ती ऍक्टिव्हिटी। खरोखर तो बालपण जगतोय म्हणजे मी मोठ्यांना म्हणते जीवन जी रे की काट रे, त्या आई वडिलांच्या इच्छांचं ओझं पूर्ण करता करता त्याचं बालपण हे होऊन जातं। कुठल्या तरी मुलांनी म्हटलं होतं का हो की मला फॉरेनला शिकायला पाठवा? ते स्वप्न आई वडिलांनी त्याच्या डोळ्यात टाकलं की नाही टाकलं?
विचार करा थोडं, की लहान मूल जेव्हा पहिल्यांदा तुमच्या हातात जे बाळ त्या देवानी म्हणजे त्याच्या जन्मानंतर पहिल्यांदा जेव्हा तुमच्या हातात तुमचं बाळ आलं, ते किती निरागस होतं. एक तरी अनुभवाची जोडती का त्याला? जे शिकला तो इथेच शिकला, जे घडला तुमच्याच मार्गदर्शनात. त्यांनी पहिला क्रोध कुठे पाहिला? राग त्याने कुठे बघितला? तुमच्या घरात जर राग होत असेल तर तो राग शिकतो. घरात जर जोरात बोलल्या जात असेल तर त्याची वाणी, त्याचे शब्द तसेच असतात, तो कॉपी पेस्ट करतो. कारण विचार करा, एक मुलगा जर महाराष्ट्रात जन्मला आणि त्याला साऊथला टाकलं तर तो तिथली लँग्वेज, तिथली संस्कृती ऍक्सेप्ट करेल ना. याचाच अर्थ काय? आपल्या मुलांनी जे काही ऍक्सेप्ट केलेलं आहे ते आपणच. मग एक तुम्हाला खरी घडलेली गोष्ट सांगते. आमच्या शहरातली एक 8-10 वर्ष आधीची गोष्ट आहे. आई वडिलांनी दोन्ही मुलांना मनापासनं जेवढे ताकद लावून शिकवलं. दोन्ही मुलं फॉरेनला गेले, लग्न झाले, त्यांची मुलं झाली, ते आपापल्या जीवनात सेटल झाले. त्यांना शिकायला पाठवणारे आई वडील होते, तिथे नोकरी करून स्थिर म्हणणारे पण आई वडील होते, आणि मग त्या मुलांच्या तो जीवनाचा भाग बनला होता, ती त्यांची लाईफस्टाईल बनली. एक दिवस मुलाला फोन जातो आई गेल्याचा. मोठा मुलगा म्हणतो लहान भावाला की मला वेळ नाही आहे, माझ्या महत्वाच्या मीटिंग आहे, हे पैसे घे आणि तू सगळ्या क्रिया करून परत ये. लहान मुलगा पोचतो. आईची बॉडी 2 दिवस स्टोअर करून ठेवलेली असते, त्याच्यावर अंतिम संस्कार होते. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा सगळे प्रोग्राम म्हणजे जे महत्वाची क्रिया होते, वडील म्हणतात बाळा 13 दिवस थांब, तुझा भाऊ आलेला नाहीये, तू सगळ्या क्रिया उरकून जा. मुलगा पैशाची एक गड्डी वडिलांच्या हातात ठेवतो आणि म्हणतो की बाबा हे पैसे घ्या आणि सगळं उरकून घ्या, माझ्याकडे थांबायला वेळ नाही, मला परत जावं लागेल. त्याचे बाबा काहीच बोलत नाही, वर जातात, पैसे त्याच्या हातात परत ठेवून, आणि एक जोरात काहीतरी पडल्याचा आवाज येतो. 2 मजलीवरनं ते वडील म्हणजे उडी मारतात. बघतात तर त्यांच्या खिशात एक चिठ्ठी असते. तुला वेळ नाही आहे, परत तू येशील न येशील, आज माझ्याही सगळ्या अंतविधी पूर्ण करून जा, कारण आमची एकच इच्छा आहे की आमच्या अंतिम समयी तुम्ही असावे, आणि कदाचित मी तर आता एकटा पडलो तुझ्या आई गेल्यामुळे, भविष्यात तू पण येणार नाही, म्हणून मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. कुठे होते ब्लॉकेजेस? हृदयचक्र. आणि म्हणून सत्य घटना आहे, आपण कुठल्या दिशेने जातोय लक्षात घ्या. अख्खं आयुष्य जातो पैसे कमवण्यात, आणि तेच जातं मग दवाखान्यांचे बिलं भरण्यात. कसं आयुष्य जगतोय आपण? कसंही जगलात ना तरी आयुष्य संपणार आहे. आणि म्हणून इथून पुढचे जेही क्षण आपल्या हातात आहे, स्वतःशी प्रॉमिस करा की माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळालं पाहिजे. माझ्या कुटुंबामध्ये प्रत्येक जो संवाद आहे तो सहभावनापूर्वक असला पाहिजे. एका हृदयाची साध दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही. एक 55 वर्षाचा गृहस्थ जेव्हा पत्नीसोबत 55-60व्या वर्षी जर तो काय म्हणतात त्याला, त्याला दुसऱ्याकडे तो बाहेर काही बघत असेल, माझ्याकडे काउन्सिलिंगच्या बऱ्याच केसेस असतात, एकाच वेळ संवाद तुटला का? अचानक घडतं का? लक्षात घ्या, संवाद खूप महत्वाचा आहे हो. आणि म्हणून कुटुंबामध्ये फक्त बोलू नका, ऑर्डर देऊ नका. एका मनाची हाक दुसऱ्या मनापर्यंत जर पोहोचली. सिंधुताई सपकाळांचं मी एक भाषण ऐकलं होतं, त्याच्यात मला एक सुंदर वाक्य नेहमीच मला आवडलं होतं. पुरुष मंडळींनी घरी गेल्यावर जर ती गृहिणी काम करते, आज वर्किंग वाल्या महिलांना डबल काम करावं लागतंय. अजूनही भारतीय याच्यात तेवढीच हे झालेली नाहीये विकास की दोघांनी काम केलं पाहिजे. तर तिच्यावर थोडं एक पाठीवर मायाने हात फिरवून, कागद थकलीस का, एवढं म्हटलं तरी सुद्धा तिच्या कामाचं ओझं कमी होऊ शकतं, तिच्या मनावर आलेला ताण कमी होऊ शकतं. किंवा जी महिला गृहिणी आहे, मान्य आहे तुम्ही पूर्ण घर सांभाळता, पण बाहेरून जर व्यक्ती आला तर एक ग्लास पाणी आणि मायेने 1 कप चहा, किंवा चहा घेत नसेल तर शरबत वगैरे जो तुम्ही देऊन एक स्वागत केलं, शब्दांची जोड जर दिली, तर घराचा स्वर्ग होणार नाही का? आणि तुमचं हे सुंदर नातं जेव्हा तुमची मुलं बघतात, तेव्हा सुद्धा त्यांना त्याच नात्यांची किंमत कळणार नाही का? आज तुम्हाला एक सांगते, एक मुलगी जिने आई वडिलांच्या आयुष्यात सतत होणारे भांडणं बघितले,
त्या मुलीचं जेव्हा लग्नासाठी वय आलं, तिने साफ नकार दिला की मी माझ्या आईवडिलांचं जे आयुष्य बघितलेलं आहे, मलाही जर आयुष्यात जोडीदार असाच भेटला तर मला ते जीवन जगायचंच नाहीये, मी स्वतःच्या पायावर उभं राहणार आणि नोकरी करणार, असं तिने डिक्लेअर केलं. ती मुलगी लग्नाला तयार झाली नाही. माझ्याकडे काउन्सिलिंगला केस आलेली होती. का बरं असं घडतंय? आज परत एक केस माझ्याकडे आली. एक 8वी ते 9वीत गेलेला मुलगा आहे आणि पालकांना माहिती नाही, तो शिव्या द्यायला शिकलेला आहे म्हणे. जेव्हा शिक्षकांकडनं कंप्लेंट आली, कुठून आलं हे सगळं, कुठे होत आहे हे अनुकरण? आपण इतकं बिझी झालेलो आहे की आपल्यालाच आपल्या मुलांना घडवताना आपण पैसे त्यांना मागितले तेव्हा देतो. अजून एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं आरोग्याचं केंद्र आपण काय म्हटलं, आता मणिपूर चक्र आपण आता 5 मिनिटं आधी शिकलो. आपल्या घरामध्ये केक, बिस्किट, मॅगी अशा गोष्टी येत असतात ना? मला सांगा, आता संपदा मॅडम मुलासोबत बसले, अनम्यूट करा बरं मॅडम. केक, मॅगी वगैरे येते का घरी? बिस्किट वगैरे बिस्किट वगैरे काहीच येत नाही? बिस्किट त्याला आहे पण चॉकलेट, चॉकलेट कधी कधी केक वगैरे अधेमध्ये, पिझ्झा? पिझ्झा पण नाही. पिझ्झा नाही, केक ओके. कधीतरी रेअरली. चला ठीक आहे. तर आता कॉमनली आज घरांच्या किराण्यामध्ये, आता मला सांगा, त्या मुलाला चॉकलेट देणारी आई आहे, बाबा आहेत, ठीक आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे शुगर आणि मैदा हे 2 पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे. आणि लहानपणी सगळ्यात जास्ती मुलं मैदा आणि साखरेचेच पदार्थ खातात. कुठल्या कुठल्या स्वरूपात? ब्रेड बिस्किट दिले जातं घरी, पिझ्झा दिला जातो, बर्गर दिला जातो, मॅगी आणली जाते, किंवा बाहेरचं खाणं जरी असलं तरी सुद्धा त्याच्यात याच प्रकारचे पदार्थ असतात. मला सांगा, आई वडिलांची जबाबदारी आहे मुलांच्या आरोग्याची, पण सुशिक्षित असूनही आपल्या घरासमोर आठवड्यातनं 2दा, एकदा, महिन्यातनं एकदा झोमॅटो किंवा स्विगीची गाडी थांबत असेल, डॉमिनोजची गाडी थांबत असेल, तर कुठंतरी आपलं पॅरेंटिंग चुकतं आहे. आज माझा मुलगा एक 9thला गेला, एक आता 10ची एक्झाम दिली, रिझल्ट लागेल. आजपर्यंत माझ्या घरी कधीच झोमॅटो, स्विगी किंवा काय म्हणतात त्याला डॉमिनोज वगैरेची गाडी थांबलेली नाहीया. हे कुणाच्या हातात आहे? काय खाऊ घालायचं कुटुंबियांना, बरोबर की नाही? काय बनवायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे. आणि कशाने आरोग्य टिकवायचं, तर सगळं जे आहे आपल्याला कुठेतरी हा बॅलेन्स जीवनाच्या आनंदाचा, कारण ज्याचं बाळासाहेब ठाकरेंनी एक वाक्य बोलले होते, जोपर्यंत माझं त्यांना प्रचारादरम्यान खूप सारं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी प्यावं लागायचं. आता सारख्या काही बिस्लरी वगैरे त्या काळात नेते लोक वापरत नव्हते. आजकाल तर लोक वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःची सोय करतात. पण त्यावेळेस पाणी पिऊन पिऊन त्यांनी एक सांगितलं, एकदा माझं म्हणजे पोट बिघडलं तर मग सगळं जीवनाचं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडली, आणि डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडली की त्याच्या पुढे बाकीचे आजार येतात. आणि म्हणून आपल्याला आपलं पोट कशावर नियंत्रित आहे? खाणं आणि पिणं, ठीक आहे? तर त्याच्यामुळे आपण फक्त एवढा प्रश्न केला की हा आहार जेव्हा इथे जातो ना तोंडापर्यंत, तेव्हा एकच प्रश्न स्वतःला विचारा, हे मला आरोग्य देणार आहे, माझ्या कुटुंबाला आरोग्य देणार आहे की नुकसान देणार आहे? आणि इथून जर व्हायब्रेशन तुम्हाला मिळाली ना की यस, हा पदार्थ खरोखर आरोग्य संपन्न आणि परिपूर्ण आहे, खाण्यालायक आहे, बिंदास द्या. पण यहाँ से अगर अंदर से आवाज आ गई की इट्स नॉट गिव्स यू हेल्थ, तर त्याला तर तेव्हाच डिलीट करायचं. ओके, त्यानंतरचे चक्र आहे आपलं थ्रोट चक्र. थ्रोट चक्र, त्याचं बीजमंत्र आपण बघणार आहे. थ्रोट चक्र, याचं बीजमंत्र हम आणि रंग आहे लाईट ब्लू. बीजमंत्र आहे हम आणि रंग आहे लाईट ब्लू. मग या चक्राचं आपल्या जीवनात अर्थ काय आहे? तर थ्रोट चक्राला विशुद्ध चक्र असं म्हटलं जातं. यह संचारक का चक्र है, अपनी अभिव्यक्ति, यह क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरों तक पहुंचाने का माध्यम है. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक नियम सांगते. जीवन जगत असताना तोंडामध्ये मधाचा गोळा आणि डोक्यावर बर्फाची थाळी ठेवून बर्फाची काय लादी ठेवून जगायचं आहे. असं समजायचं की डोक्यावर मोठा बर्फ, हा गरम नाही होणे देणे का, आणि तोंडामध्ये मध. अगदी बघा, काही लोक प्रेमाने तर जग जिंकता येतो, पण आपण आपल्या घरात 4 लोकांसोबत तो प्रेमाचा संवाद नाही ठेवू शकत. का बरं?
राग येतो, का बरं बोलल्या जातं? सगळ्यात म्हणतात ना, माणसाचं तोंडच वाईट असतं. का बरं? कारण ते शब्द कसे वापरायचे त्याच्यावरच नात्यांची जडणघडण असते. कमीत कमी दुसऱ्यांना बदलू नका, पण आपण आपल्या मुखातनं येणारा शब्द जेव्हा दुसऱ्यांच्या कानापर्यंत पोचेल तेव्हा तो मधासारखा असेल की कडू असेल की अग्नी होतेल, चॉईस आपलीच आहे ना. आणि मला सांगा, तुमच्या मुखातनं पडलेला शब्द जेव्हा दुसऱ्याच्या कानामध्ये मधासारखा वाटायला लागला तर मग तो विनाकारण तुमच्यावर राग करेल का? विनाकारण चिडचिड करेल का? कारण ऍक्शन हा प्रॉब्लेम नसते, तुम्ही त्या गोष्टीला कसं रिॲक्ट करता दॅट इज द प्रॉब्लेम. बरोबर की नाही? त्याचं उदाहरण सांगते. मला जर कोणी मूर्ख म्हटलं त्याच्याने मी मूर्ख होणार नाही, पण मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की जर मला कोणी मूर्ख म्हटल्यावर जरा मी थोडी ऍक्शन बिक्शन घेतली, असं कसं, मी तर एवढे हजारो लोकांना ट्रेनिंग देते आणि मला मूर्ख म्हणणारे तुम्ही कोण, हे जेव्हा माझं बिहेवियर राहील तेव्हा चूक आहे. कारण मी ती गोष्ट एक्सेप्ट केली ना. जर मी मूर्ख म्हटलं कोणी मला, मी एक्सेप्टच केलं नाही, तर काही प्रॉब्लेम होणार आहे का? आणि म्हणून त्याच्या मुखातनं निघालेले शब्द आपण कानापर्यंत कसे ग्रहण करतो बघा, आयुष्यातले किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. लोकांना सुधरवत बसू नका. आपलं जीवन आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला आपल्या जीवनाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्यासोबत आणायचं आहे. ठीक आहे. तर थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्र, संचारक का माध्यम, अभिव्यक्ति और क्रियाशीलता अपने मनोभाव दूसरों तक पहुंचने का महत्वपूर्ण विभाग है. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. वाणी में ओज यो प्रभाव आता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर से आने वाले संदेशों को गृहित होते हैं. संबंधित अंग थायरॉइड ग्रंथि, गला, लंग्स, ब्लड सर्कुलेशन सिस्टम, हृदय आणि लिव्हर. प्रतिकूल प्रभाव पित्त, कफ और बालों संबंधित रोग होते हैं. रंग हलका नीला. रंग आसमानी थायरॉइड ग्लैंड सोबत संबंध आहे. त्याच्यानंतर यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र अभिव्यक्ती, बातचीत, शक्ती का स्रोत, आधार. जर तुमच्या शब्दांमध्ये ताकद आहे तर तुम्ही कोणाचा तरी आधार बनाल, नाहीतर त्याच शब्दांनी लोकांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण कराल आणि स्वतः पण दुःखी व्हाल की नाही? सगळी शब्दांची जादू आहे की नाही? त्यानंतर साधक या तो सज्जन व्यक्ति है, सदैव आभार गुणगान में अभिव्यक्ति द्वारा सुख के सागर में तैर के रहेगा, या फिर खुद भी दुखी होगा और दूसरों को भी दुखी करेगा. एवरीथिंग इज द वर्ड. शब्द ही ब्रह्मांड है. आदान प्रदान करके सुख की अभिव्यक्ति करके व्यक्ति सुखी हो सकता है और दुख की अभिव्यक्ति करके व्यक्ति हमेशा दुख के सागर में डूबा रहता है. विशुद्ध चक्र का आकाश तत्व और आकाश तत्व के असंतुलित होने से त्रिदोष होते हैं, वात, पित्त, कफ. बघा, वयोवृद्ध माणसं जे घरात असतील आणि ते सतत खोकलत असतात, कोणी कोणी बघितलंय? म्हाताऱ्या व्यक्तींना खोकला का बरं येतो? काय त्यांची अवस्था कशी असते माहितीये का? वो कह भी नहीं सकते उनका गम और सह भी नहीं सकते. एक तर जोडीदार गेलेला असतो, मन व्यक्त करणारं कुणीच नसतं आणि म्हणून त्यांना नेहमी ठसका लागतो किंवा खोकला, कारण इथे येऊन त्या भावना थांबलेल्या आहेत. आणि आपल्याही वयोवृद्धच नाही, आपल्याही जर काही भावना इथे येऊन थांबल्या असेल तर म्हणून मी तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ना, ज्या गोष्टी, ज्या भावना तुमच्या अव्यक्त राहिलेल्या आहेत त्यांना कागदावर लिहायला शिका आणि 21 दिवस ही करून बघा ही प्रक्रिया. कुठल्याही व्यक्तीबद्दल काही द्वेष भावना असेल, काही राग आला असेल किंवा तुमच्या जीवनात ज्या ज्या कमतरता आहे, एखाद्या व्यक्तीने दिलेलं दुःख आहे, सगळं पेपरवर लिहायचं आणि रोज त्या पेपरला माचीसची काडी लावायची तुकडे करून. ही प्रक्रिया 21 दिवस करा. तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट येईल की लाईफ इथून पुढच्या काही दिवसांमध्ये खूप मल्टिपल होणार आहे. कारण जे लोक आता सेकंड थर्ड लेवलला आहे ते जेव्हा उदाहरणं शेअर करतात ना, त्यांचे एक्झाम्पल्स खरोखर त्या ट्रान्सफॉर्मेशनचे असतात. पण बरेचसे जे येणारे त्यांचे पर्सनल लाईफचेच इश्यू असतात, त्याच्यामुळे बरेचशा ते पर्सनली शेअर केले जातात. आपण ओपन प्लॅटफॉर्मवर ते शेअरिंग घेऊ शकत नाही. ठीक आहे. पण एवढं नक्की सांगते, रेकीची प्रॅक्टिस करताना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याशी आपण आपल्या आयुष्याला जोडू शकतो. पुढचे जे 2 तत्व आहेत, चक्र आहेत, थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र,
यांना तत्व नाही आहे. का बरं तत्व नाही आहे? कारण आपले पंचतत्व किती आहे? 5च आहेत. तर खालच्या 5 चक्रांना तत्व आहेत. वरचे 2 चक्र आध्यात्मिक विकास आणि जीवनाच्या उच्चतम यशासाठी असलेले चक्र आहेत. त्यांना समजून घेऊ. बीजमंत्र मात्र ओम आणि सायलेंट ओंकार असं सर्वत्र निरव शांतता हे क्रौंच चक्राचं आहे. आता आपलं चक्र आहे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र याचा रंग आहे डार्क निळा आणि बीज मंत्र आहे ओंकार. ओमचा उच्चार तुम्हाला माहिती आहे. सूर्याचा ध्वनी सुद्धा कोणता आहे? ओंकार ध्वनी हा सूर्याचा ध्वनी आहे. जेव्हा हे चक्र असतं आपल्या जवळ तेव्हा सूर्यनाद म्हणजे ओंकार आपला ऍक्टिव्हेट जर तुम्ही रोज 5 मिनिटं जरी ओंकार साधना केली तर तुमच्या शरीराचं आपोआप त्या ध्वनींच्या माध्यमातून शुद्धीकरण होत असतं. आणि म्हणून या बीज मंत्राचं काम काय आहे किंवा या चक्राचं काम काय आहे? सर के मध्य थर्ड आई चक्र, यह चक्र ललाट दोनों भौवे के मध्य में थोड़ा सा ऊपर अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र, व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्युशन का विकास इसी चक्र से होता है. सेकंड लेवल मध्ये आपण टेलिपॅथी ही एक पद्धत शिकवत असतो. त्या टेलिपॅथी मध्ये आपले मुलं ऐकत नाही, त्यांना आपण हिलिंग करू शकतो न सांगता. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, त्याचं व्यसन सुद्धा आपण या थर्ड टेलिपॅथीच्या माध्यमातून सोडवू शकतो. किंवा तुमचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी देखील आपण या चक्रावर हिलिंग करून बेनिफिट घेऊ शकतो. एक मिनिट. रंग नीला यानी डार्क ब्लू पिट्यूटरी ग्रंथि सोबत संबंध. आज्ञा चक्र व्यक्ति के ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है. अर्थात जब व्यक्ति गहरी नींद में होता है या माथे पे चोट लगने से बेहोशी या कोमा की स्थिति में चला जाता है तब यही चक्र हमारे नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र इच्छा हो यह अंतर प्रेरणा का यह केंद्र है. अर्थात व्यक्ति अच्छे कार्य करते रहे, अच्छे शब्द बोलते रहे तो अपने आप इस चक्र का विकास होता है. व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यही से अंकित होता है, उसी के अनुरूप फल मिलता है. यही पर आत्मा का निवास स्थान माना गया है. आज्ञा चक्र व्यक्ति की दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र के विकसित होने पर टेलीपैथी इंट्यूशन की शक्ति का विकास होता है. इसे शिव नेत्र भी कहा गया है. किसी भी प्रकार के साधना व व्यक्ति के जीवन में सही ज्ञान जागृति आती है या फिर विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आ जाता है. अन्यथा बिना किसी साधना और अज्ञान के कारण व्यक्ति हमेशा क्रोधमय जीवन जी के अंधकार में खोता जाता है. जीवनामध्ये त्याच्या काहीही त्याला मिळत नाही. आणि शेवटचं चक्र जे आहे त्याला म्हणतात सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र. अगदी राजाच्या मुकुट म्हणजे डोक्यावरचा मुकुट तसं आपल्या जीवनाला संपूर्ण स्टेबिलिटी देणारा क्राउन चक्र आहे. काही ठिकाणी या चक्राला ओंकाराशी जोडलं जातं, पण हे चक्र परिपूर्णतेचे चक्र आहे. इथे कुठलाही भाव नाही, कुठलाही बंद नाही, फक्त नीरव शांतता, अगदी प्रसन्नता. उसके बाद कुछ भी नहीं जीवन में, ही ऊर्जा या चक्रातनं येत असते. या चक्राचा रंग जांभळा आहे. उच्चतम प्रगतीच्यासाठी आवश्यक असलेलं चक्र आहे. शून्यता, ज्याला शून्यतेची अवस्था, स्थित प्रज्ञ अवस्था अशी अवस्था देणारा हे चक्र आहे. पिनेल ग्रंथी, त्याच्यानंतर उपरी दिमाग, दाई आंख याच्यासोबत त्याचा संबंध आहे. रंग जांभळा माथे के ऊपर के हिस्से को नियंत्रित करता है. याचं मुख्य कार्य आहे आध्यात्मिक विकास. आध्यात्मिक विकास या मुक्ति की कामना करने वाले व्यक्ति को इस चक्र का विकास करना आवश्यक है. कहा जाता है कि अंतिम समय में व्यक्ति के जीव की गति इस चक्र द्वारा ही मुक्त होती है. आता तुम्ही एखाद्या जाणाऱ्या व्यक्तीला बघितलं का, ज्याचे शेवटचे क्षण आहे, अशा व्यक्तीला जाताना जर बघितलं असेल तर अशा व्यक्तींना झटके दिले जातात. बघितलं का? झटके म्हणजे झटके येतात, त्यांना दिलेले झटके येतात. त्यांचं हे झटके का असतात?
तर जेव्हा तुम्ही आता मेडिटेशन मध्ये जातात, आता आपले बरेचसे जे थर्ड लेवलचे स्टुडंट आहेत ते म्हणतात की आम्हाला मेडिटेशन करताना शरीरामध्ये प्रचंड ऊर्जांचा संचार जाणवतो. तर या लोकांसाठी या एनर्जी फ्लोला कॉमन असतं, पण सर्वसामान्य माणूस कधीच आध्यात्मिक साधनेत नसेल तर त्या व्यक्तीला झटके कसे येतात, ते मुक्तीचं द्वार त्यावेळेस उघडं होत असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा प्राण जात असताना, त्याचा देह मुक्त होत असताना हे झटके येत असतात. पण सर्वसाधारण व्यक्ती कुठलीच ध्यान साधना किंवा कुठलाच भक्ती मार्ग जर नाही अवलंबला, म्हणून आयुष्यात गुरु करणं गरजेचं असतं म्हणतात, किंवा एखाद्या भक्ती मार्गाचा निवड करणं गरजेचं असतं, कारण तो तुम्हाला मोक्षाच्या द्वारापर्यंत पोहोचवत असतो. तर जर एखाद्या व्यक्तीचं घाबरला तर हे मुक्तीचं द्वार बंद होतं आणि मग गेल्यानंतर त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात, तोंड उघडं असतं. मग आपण काय म्हणतो, या व्यक्तीचा तोंडातनं प्राण गेला, या व्यक्तीचा डोळ्यातनं प्राण गेला. आणि काही जर तुम्ही मृतदेह बघितला असेल की त्यांच्या चेहऱ्यावर असं वाटतं की निरव शांततेत प्रसन्न मुद्रेत ते झोपलेले आहे, याचा अर्थ खऱ्या अर्थाने ते या पृथ्वीवरनं मुक्त झालेले आहेत. ठीक आहे. तर त्या म्हणून कुठल्या तरी साधना मार्गाशी जुळणं मनुष्य देहासाठी, मनुष्य जीवनासाठी आवश्यक आहे, आणि हे मुक्तीचं प्रवेशद्वार आहे. आणि म्हणून जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठून जर त्यावेळेस पृथ्वी वर इतके म्हणजे ब्रह्मांडातनं अशा काही एनर्जी येत असतात, आणि त्यावेळेस जर तुम्ही कुठलीही ध्यान साधना केली, मुलांना पहाटे उठून अभ्यासाला का बसवलं जातं, की त्यावेळेस जे पृथ्वीकडे ज्या एनर्जी येत असतात त्या एनर्जीमुळे केलेला अभ्यास किंवा केलेली साधना याचं फळ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने प्राप्त होत असतं. यू कॅन फील द एनर्जी. कुणी आहे का क्लासमध्ये जे नेक्स्ट लेवलचे आहेत आणि ते प्रॅक्टिस करून राहिले काही दिवसापासून मेडिटेशन वगैरे? हँडरेस करा बरं, कुणी असतील क्लासमध्ये तर. काय अनुभव होत आहे मेडिटेशन केल्यानंतर? सुचित्रा मॅडम बोला, अनम्यूट करा. किती दिवस प्रॅक्टिस मॅडम, करताय तेही सांगाल. क्लास झाल्यापासून म्हणजे चालू झाल्यापासून जसं सिम्बॉल शिकले तेव्हापासून प्रॅक्टिस करते, त्याचा छान रिझल्ट येतोय. आणि कधी कधी ग्रुपनी करते वेळ असेल तेव्हा सकाळी, नाहीतर मी इंडिव्हिज्युअल करते वेळ असेल तेव्हा. पण याचा असा फायदा झालाय की माझ्या मुलीचं जे मी म्हणलं ना अलर्जीचं तिच्यावरती चांगला हे झालाय, माझ्या स्वतःत मला बदल वाटतोय. आणि घरात पण छान रिझल्ट मिळतो मला. म्हणजे त्याची जी एनर्जी आपण फील करतो ना, ती पूर्ण हातांवरती ती फिरते आणि आपल्या पूर्ण चक्रांमध्ये जाते असं वाटतं ते. चला, म्हणजे छान. ते कर्मा मेडिटेशन आपण थर्ड लेवलला ते त्याची प्रॅक्टिस रोज असते ना, तर ते पूर्ण आम्ही त्याच्यातच वाहून जातो एकदम. खूप ग्रेट, छान. सुंदर. थँक्यू. थँक्यू मॅम. ओके. तर या पद्धतीने आपल्या जीवनासाठी हे जे 7 चक्र आहे ते खूप महत्वाचे आहे. तर याच्यासाठी तुम्हाला रेकीला कॉल करायचा आहे. हे मेडिटेशन चक्र मेडिटेशन करताना मी तुमचं एक प्रॉपर छान मेडिटेशन घेणार आहे, पण ते मी मंडेला घेणार. ठीक आहे, कारण आज आपले बाकीचे टॉपिक आपण कंप्लीट करणार आहे, सुट्टी नाही देते आताच. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला मेडिटेशन कसं करायचं, तर तुम्हाला एक बीज मंत्र दिला जाणार आहे. ते बीज मंत्र जो आहे तो प्रत्येक चक्रावर 3 मिनिटचा उच्चार करतो, असं लम 3 मिनिटापर्यंत. मग आपोआप तो दुसरा बीज मंत्र चेंज होतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही रेकीला प्रार्थना करायची आहे. मी स्वतःच्या आभारी आहे किंवा स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे, असं म्हणून आपल्याला दोन्ही हात रब करायचे आहेत आणि रूट चक्रावर हात ठेवायचे आहेत. पहिलं बीजमंत्र कोणतं? लम. रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत आपल्याला चक्रांना ऍक्टिव्हेट करत न्यायचं. मग ते बीजमंत्र चेंज झाल्यावर स्वादिष्टान चक्रावर हात ठेवायचा आहे. मग मणिपूर चक्रावर हात असा येईल. एक मिनिट, आज माझी जरा चेअर चेंज झालेली आहे. तर रूट चक्रासाठी जे दोन्ही हात येतील ते असे येणार आहे. रूट चक्रावर जेव्हा तुम्ही हात ठेवाल तर या पद्धतीने जेनेटिक ऑर्गनच्या समोर तुम्हाला हात ठेवायचे आहे. स्वादिष्टान चक्रासाठी तुम्ही असे हात ठेवायचे आहेत, नाभीच्या 3 बोट खाली. मग नाभीच्या 3 बोट वर म्हणजे मणिपूर चक्र. हृदय चक्रासाठी एक हात खाली एक हात वर. थ्रोट चक्रासाठी असा हात ठेवायचा आहे. मणिपूर चक्राचा आपल्या थर्ड आय साठी एक हात डोक्याच्या समोर एक हात डोक्याच्या मागे, आणि क्राऊन चक्रासाठी असा हात ठेवायचा आहे. ठीक आहे, याच्याने आपले चक्र ऍक्टिव्हेट होत असतात. पण काही लोकांचं म्हणणं असं असतं की मॅडम आम्हाला बीज मंत्र फक्त ऐकून
चक्र हील होऊ शकतात का? तर जर तुम्ही हात, रेकीची ऊर्जा कशी आहे, आपल्या पामचक्रातनं प्रवाहित होत असते. काल आपण प्रॅक्टिकली त्या ऊर्जांचा अनुभव घेतला. म्हणून एक बेटर आहे, रेकीच्या माध्यमातून चक्र ऍक्टिव्हेट करायचे असेल तर तुम्हाला हात ठेवावे लागतील. पण जर तिथे तुमची माइंडची कनेक्टिव्हिटी नाही आहे तर मग तुम्हाला त्या मेडिटेशनचा तेवढा लाभ होणार नाही. आणि तशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मेडिटेशन ऐका आणि फक्त अनुभव करा. तुमचा फोकस त्या चक्रावर न्या की तिथे एक सुंदर लाल रंगाचं फुल ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तर आणि तिथे ती पूर्ण एनर्जी, तर हे प्रॅक्टिकल मी तुमचं घेणार आहे, पण मंडेला मी एक घेणार आहे. तर तेव्हा आपण मेडिटेशन इतकं पॉवरफुल मेडिटेशन राहील की तुमच्या माइंडमध्ये जेवढीही निगेटिव्हिटी आहे शरीर लेवलवर, मन लेवलवर, ती सगळी आपण काढून प्रत्येक चक्र आणि त्याच्या सोबत जी एनर्जी ऍक्टिव्हेट होत असते ती डेव्हलप करायचं काम आपण मंडेला करणार आहे. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांचे मला ऍडमिशन संबंधी मेसेज आले, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सूचना करते की बऱ्याच लोकांचे पैसे आले आहेत पण त्यांनी अजूनही नाव पाठवलेलं नाहीये. तर आपलं सेकंड लेवल जी चालू होईल ती आपली वेनेसडे पासून चालू होणार आहे. 1 मे पासून आपली बॅच चालू होणार आहे. लेवल 1चं सेशन, लेवल 2चं सेशन 10 दिवस राहील आणि लेवल 3चं सेशन 12 ते 13 दिवस राहणार आहे आपलं. ठीक आहे. कारण त्याच्यात आपण क्रिस्टल आणि डाउजिंग या 2 ऍडिशनल कोर्सेस पण आपण त्याच्यासोबत शिकणार आहे. तर तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि स्क्रीनशॉट सोबत तुमचं नाव पाठवायचं आहे. आणि पेमेंट जरी तुम्ही दुसऱ्यांच्या नंबरवरनं केलं, पण ज्या नंबरवर तुम्हाला रेकॉर्डिंग आपल्या ऍपचा ऍक्सेस पाहिजे आहे, जो नंबर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून घ्यायचा आहे, त्याच नंबर वरनं तुम्ही स्क्रीनशॉट आणि नाव पाठवा. म्हणजे आमच्या टीमला ते सगळे नंबर प्रॉपर सेव्ह करून ग्रुपमध्ये ऍड करायला सोयीस्कर होत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्फ्युजन, पेमेंट आल्यानंतर तुमचं ऍडमिशन फक्त ते हे करा स्क्रीनशॉट, कारण बरेचसे आज माझ्याकडे पेमेंट आलेले आहेत पण स्क्रीनशॉट नाही आले आहेत. काही स्क्रीनशॉट आले तर नाव आलेले नाही आहे. तर त्याचा तुम्ही थोडंसं प्रयत्न करा की नाव आणि स्क्रीनशॉट, कारण मग ते ऍड करायला उशीर होऊन जातो, कारण ते सगळे फाइंड आउट करून करून मग ते करावं लागतं. दुसरं, काही लोकांचा मला मेसेज आला की मॅडम तुम्ही आमचे क्लास घेऊन राहिले पण तुमच्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलं नाहीये. तर तुमची परवानगी असेल तर मी 2-3 मिनिटात शॉर्टमध्ये, काही डीपमध्ये सांगायची मला गरज नाहीये. 2-3 मिनिटात मी माझी ओळख करून देऊ शकते. तसं गुगलवर टाकलं तरी येणारच आहे. ठीक आहे. इफ यू आर गिव्हिंग मी द परमिशन, तुमच्या परवानगीने मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती देते. नाव तुम्ही बघितलेलंच आहे, इथे माझ्या नावापुढे लिहिलेलं आहे, डॉक्टर मंजुषा तांडेकर. मी अमरावती महाराष्ट्र मधून आहे आणि लिटरली मी जी रेकी शिकली किंवा आयुष्यात म्हणतो ना की सगळ्यात पहिले मी रेकीचा शब्द ऐकला होता कॉलेजमध्ये असताना. पण फायनान्शियली कंडिशन इतकी हे नव्हती की बाबा आई वडील शिक्षणासाठी पैसे देत नव्हते तर रेकी बिकी शिकायला कसे देतील. तेव्हा 7,000 रुपये रेकीची फी होती, जी मला अफोर्ड करणारी नव्हती. जेव्हा मी फर्स्ट इयर सेकंड इयरला होती, रेकी पेपरमध्ये आली होती एक जाहिरात तेव्हा छोटीशी, रेकी शिका आणि जीवनातल्या दुःखांना म्हणजे समस्यांचं समाधान मिळवा. आणि म्हणून मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीही तिथे गेलो, त्या मॅडमला भेटलो होतो, पण तेवढी फी पाहून आम्ही परत आलो होतो. आणि एवढं अवेअरनेस रेकीबद्दल तेव्हा नव्हतं, म्हणजे आजपासून 25-1 वर्षापूर्वी तेवढं अवेअरनेस नव्हतं. पण कुठेतरी रेकी माझ्या जीवनात येणार होती. तर आयुष्यात प्रॉब्लेम खूप आले आणि मग त्याचं सोल्युशन शोधण्यासाठी काय असावं, म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे मी माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेस 7 महिने हॉस्पिटलला ऍडमिट होती. 7 महिने दवाखान्यात ऍडमिट होऊन काढले. आज ज्या मुलाने 10वीची परीक्षा दिली, टचवूड, की तो दिवस मी विसरणार नाही, जेव्हा 5-1 महिने झाले होते आणि डॉक्टरांनी मॉर्निंगला सोनोग्राफी केली आणि डॉक्टरांचं हे वाक्य होतं, आय कांट कंटिन्यू, म्हणजे आपण ही प्रेग्नन्सी कंटिन्यू नाही करू शकत, आपल्याला अबॉर्ट करावं लागेल. हे डॉक्टरांचं 4-5व्या महिन्यातलं स्टेटमेंट होतं. आणि संध्याकाळी त्यांनी नर्सला सांगून ठेवलं की सगळं ओटी रेडी करून ठेवा, आपण अबॉर्शन करू, असं डॉक्टर सांगितलं. मला तो दिवस रेकी शक्ती, माझा स्वामी समर्थांवरचा ट्रस्ट, की कारण तेव्हा मी अगदी रोज 3 अध्याय, गुरुवारी पूर्ण 21 अध्याय दवाखान्यात वाचायची. आणि संध्याकाळ झाली, डॉक्टर आले, मी अजूनही माझी आई बाहेर रडत होती, माझ्या हसबंडचा मी 2 तास हात पकडून ठेवलेला होता. पण रेकी ऊर्जा आणि जेव्हा आपण या एनर्जीशी कनेक्ट असतो तेव्हा काय होतं, तर जेव्हा म्हणजे कॅबिन माझ्या रूम मधनं मला बाहेर काढलं, तर एकीकडे डॉक्टरांचं कॅबिन होतं आणि एकीकडे ऑपरेशन थिएटर होतं.
चमत्कार स्वामींचा रेकीचा, की डॉक्टरांनी हे म्हटलं की आपण एकदा परत सोनोग्राफी करू. रात्री 8 वाजता डॉक्टरने सोनोग्राफी केली आणि म्हणे की आपण ठीक आहे काही दिवस वाट बघू. टचवूड की त्यानंतर आज म्हणजे माझा मुलगा 16 वर्षाचा होईल. तर हे मला रेकीतनं मिळालेलं खूप मोठं गिफ्ट आहे. त्याच्यानंतर मागच्या दिवाळीच्या वेळेस आम्ही खरेदी करायला जात होतो दिवाळीच्या कपड्या. तर आमच्या गाडीखाली कुत्रीने पिल्लं दिले होते. मी हसबंडला म्हटलं आपण 2 टू व्हीलर घेऊन जाऊ. ते बोलले नाही मी हळूहळू गाडी काढतो. पण त्यांचं लक्ष होतं सगळं त्या पिल्लांकडे. का बरं माझा एवढा रेकीवर ट्रस्ट आहे. मी तुम्हाला म्हणते की तुम्ही रेकीला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. माझ्या जीवनातले पर्सनल अनुभव सांगते. तर गाडी काढताना माझे हसबंड त्या पिल्लांना काही झालं की नाही झालं म्हणून बघायला गाडीतनं खाली उतरले. तो कुत्री तर पळून गेली होती, पिल्लांना काही झालं नव्हतं. 3 पिल्लं होते छोटे छोटे कुत्रीचे गाडीच्या खाली. आणि हे माझे हसबंड जेव्हा गाडीत बसले कोणीतरी आवाज दिल्याचा त्यांना भास झाला आणि अचानक ती गाडी आमची ऑटोमॅटिक कार होती. तर ती गाडी त्यांचा ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पाय पडला. गाडी रिव्हर्स मोड मध्ये होती. गाडी इतक्या भयानक स्पीडने समोरच्या कंपाऊंडवर जाऊन आदळली. माझे हसबंड बेहोश झाले आणि गाडी म्हणजे तो गेअर वर पडले तर रिव्हर्स गिअर फ्रंट गिअर मध्ये आला. तेवढ्या स्पीडनी गाडी अगदी समोर आली. आम्हाला काहीच कळलं नाही. दरवेळेस माझे मुलं भांडतात समोर बसण्यासाठी, पण देवाच्या कृपेने त्या दिवशी कोणीही बसलेलं नव्हतं समोर. त्याच गाडी जशी समोर आली कशाला तरी टायरही फुटला त्याच पिरियड मध्ये आणि गाडी अक्षी पलटून आमच्या अंगणात अशी उभी राहिली आडवी. म्हणजे चारही चाक अशी आणि गाडी अशी. मागचा काच फुटलेला होता साईडचा. पण जेव्हा तुम्ही एखाद्या एनर्जीच्या प्रोटेक्शन मध्ये असता टचवूड की माझ्याही मिस्टरांना फक्त इकडे डोक्याला मार लागले होता 2 टाके आणि गेअरवर पडल्यामुळे चेस्ट पेन काही दिवस राहिला. दुसऱ्या दिवशी गाडी ती पूर्ण स्क्रॅप मध्ये अशी पडलेली डॅमेज गाडी आमच्या अंगणात उभी होती आणि हॉस्पिटलमधनं सुट्टीहून घरी आलो. माझे हसबंड जेव्हा दुपारी 3-4 वाजता झाडांना पाणी टाकत होते लोक आश्चर्य करत होते की इतकं गाडीचं डॅमेज झाल्यानंतर. म्हणून एखाद्या एनर्जीच्या प्रोटेक्शन मध्ये असणं का गरजेचं आहे. आणि फायनान्शियली म्हणाल तर विचार करा की जन्माची वेळ माहिती नाही आहे कारण घरात घड्याळ नव्हती. ही फायनान्शियल कंडिशन होती आणि लग्नानंतरही फायनान्शियल स्ट्रगल करावा लागला. पण आज जे मी जीवन जगते आहे ते माझ्या स्वप्नातल्या पलीकडचं जीवन आहे. आणि म्हणून त्या ट्रस्टमधनं सांगते की मी स्वतः माझ्या आयुष्यात अनेक प्रसंगातनं रेकी सोबत जगलेली आहे. माझं एका मॅडमनी मला त्यांचे पुस्तक गिफ्ट केले होते. तसं वाटत होतं आपलंही पुस्तक हातात असावं. हे स्वप्न सुद्धा माझं रेकीतनं पूर्ण झालं. आज संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके अमेझॉनवर नंबर 1 बेस्ट सेलिंग झालेलं माझं पुस्तक आहे. रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची मी व्हाईस चेअरमॅन आहे. जर तुम्ही गुगलवर जाऊन रेकी कौन्सिल ऑफ इंडिया टाकलं तर त्याच्या बॉडी मेंबर्स मध्ये माझा फोटो दिसेल. किंवा होलिस्टिक मेडिसिन रिसर्च फाउंडेशन इंटरनॅशनल जे आहे HMRF याची मी पूर्ण वेस्टर्न झोनचे झोनल डिरेक्टर आहे. त्याच्यानंतर मला आरोग्य रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल ट्रेडिशनल हिलर, महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड, आरोग्य, त्याच्यानंतर बरेच पुरस्कार आले. नारी सन्मान अवॉर्ड आहे. कोविड मध्ये आमच्या टीमनी भरपूर सामूहिक हिलिंगचं काम केलं. तर कोविड एक्सिलन्स अवॉर्ड सुद्धा वर्टिक्सच्या स्टुडंटला मिळालेला आहे. तर त्याच्यामुळे जे काही मिळालं आज माझ्या आयुष्यात मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपवण्यासाठी, त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी मी रेकीत आली. आयुष्यात कधीच ट्रेनर कोच रेकीचं बनण्याचं स्वप्नही पाहिलं नव्हतं. पण ती ईश्वराची इच्छा की जे मी माझ्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी मिळवली तेव्हा वाटलं. कारण फी हा मॅटर माझ्याकडे तेव्हाही होता. माझी पहिली फी माझ्या एका मैत्रिणीने भरली होती. कारण लेव्हल 1 ची 2000 फी मी 15-16 वर्षापूर्वी भरली. तर ते 2000ही माझ्याकडे नव्हते. त्याच्यामुळे सांगते की आज माझे स्टुडंट 2.5-3 लाख रुपये महिना कमवून राहिले. तर माझं अर्निंग त्याच्यापेक्षा बरंच जास्ती आहे एवढं मी तुम्हाला सांगते. पण हे सगळं रेकीमुळे शक्य झालं. आणि माझ्या जीवन म्हणून थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, की रेकीने एवढं सगळं दिलं. बुकचं नाव आहे संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके. ठीक आहे. तर या पद्धतीने मला रेकीने एवढं भरभरून दिलेलं आहे. तुम्ही आज एक चान्स आलेला आहे, रेकी तुमच्या जीवनात आलेली आहे. तर तुम्हाला जर पुढच्या जीवनात जे काही तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळवायची आहे तर खरोखर मी म्हणते त्या गोष्टी खरं मी माझ्या जुन्या विद्यार्थी प्रॅक्टिस नाही करत त्यांना तेच म्हणते. पण मी म्हणते म्हणून विश बॉक्स तयार करा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. मी म्हणते म्हणून एखाद्याचं सायकिक हिलिंग करून बघा. आज माझ्या विद्यार्थ्यांनी 4 स्टेजचा कॅन्सर सुद्धा ठीक केलेला आहे. मी युट्यूबवरच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवलेली आहे. मी मार्गदर्शक आहे पण तुमच्या हातून त्या गोष्टी घडतात. आज माझे स्टुडंट अगदी 500 रुपयापासून ते 2,500-3,000 एकेका हिलिंगचे घेत असतात.
तुम्हाला 500 रुपयांनी 4 केसेस जरी रोजच्या मिळाल्या तरी तुम्ही 2 तास काम करून 2000 रुपये पर डे अर्न करू शकता. रेकी एक उत्तम करिअर पण आहे. आज जर तुम्ही ते चला हवा येऊ द्या की हसताय ना हसत राहा जर प्रोग्राम बघत असाल तर त्याच्यात जे आज 9 वाजता ज्यांचा प्रोग्राम आहे गाऊनवाली बाई त्या सुद्धा माझ्या स्टुडंट आहे. आज इस्रोचे सायंटिस्ट रवी शिंदे सर ही व्यक्ती सुद्धा माझी स्टुडंट आहे. माझ्या पुस्तकात त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे. आज महाराष्ट्रातले 150-200 डॉक्टर्स मेडिकल प्रॅक्टिशनर माझे स्टुडंट आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ माझे स्टुडंट आहेत. आज देश विदेशात प्रत्येक बॅच मध्ये विदेशातले स्टुडंट असतात. तर हे तर माझ्यासाठी स्वप्नच आहे ना. एक सामान्य हाऊसवाईफ हिच्यासाठी हे खूप मोठं स्वप्न आहे, जी आपल्या कुटुंबाला ठीक करण्यासाठी किंवा कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी मी हे रेकी शिकली. पण त्या रेकीने मला एवढं भरभरून दिलं. कदाचित आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. ही रेकी तुमच्या जीवनात असाच काहीतरी आनंद लिहिण्यासाठी तयार असेल. पण ते केव्हा आणि कनेक्टिव्हिटी का महत्वाची असते हे तुम्हाला सांगते. आता समजा रोज क्लासला आपल्याकडे 250 स्टुडंट रेग्युलर येतात. 250 पैकी 50, 60, 70 लोक सेकंड लेवलला येतील. पण उरलेले स्टुडंट प्रॅक्टिस करतील नाही करतील याची शाश्वती नाही आहे. कारण आपण लोकांची जबाबदारी घेतो, स्वतःची कधीच घेत नाही. स्वतःला कोणीतरी मोटिवेट करणारा पाहिजे राहतो. आणि जेव्हा आपला सेकंड थर्ड लेवलचा क्लास होतो तोपर्यंत चांगले 1.5-2 महिने होऊन जातात क्लास चालू होऊन. तर त्याच्यामुळे तुम्हाला ती सराव ती प्रॅक्टिस आपोआप होते आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या प्रॅक्टिस मधनं आपोआप रिझल्ट देऊ शकता. ओके. तर ऍडमिशन ज्यांनाही करायची आहे तिथे ग्रुपवर माहिती दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही माहिती म्हणजे पेमेंट करून स्क्रीनशॉट आणि नाव पाठवायचं आहे. ओके. आता आपला नेक्स्ट टॉपिक. मी कधीच कुणाला लोक नाही का वेबिनारला तुम्ही जाता आता 15 मिनिटात घ्या. माझं असं नाही आहे. रिलॅक्स काम तो देणारा बसलेला आहे. मी माझं कार्य इमानदारीने करते आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या जीवनात बदल व्हायचा असेल ते आपोआप पुढे येतात. मी आरामात तुम्हाला म्हणते की चला किती तारीख सांगितलं 30 तारखेपर्यंत ऍडमिशन करा. ओके. रेकीच्या टोटल 5 लेवल आहेत. पण तुम्हाला 5000 सेकंड आणि थर्ड लेवल म्हणजे 100% एनर्जी सेकंड आता रेकीची 10% एनर्जी आहे. सेकंड लेवलची एनर्जी 40% होते ज्यात तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग करू शकता. सजीव निर्जीव वस्तूंना आताच मगाशी एका मॅडमनी सेकंड लेवल की थर्ड लेवलला शेअर केलं की त्यांच्या लॅपटॉपमध्ये एक पॅच आला होता आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बॉसला सांगितलं की माझा लॅपटॉप बिघडलेला आहे मी काम नाही करू शकणार. आणि मग त्यांना माझं वाक्य आठवलं की निर्जीव वस्तूला पण आपण रेकी देऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी लॅपटॉपला रेकी दिली आणि जेव्हा चालू केलं तर लॅपटॉपवरचा पॅच गेलेला होता. त्यांनी मगाशीच आजच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे. तर सजीव निर्जीव सगळ्या वस्तू याच्यावर रेकी थर्ड लेवल पण 10 ते 12 दिवस चालेल. त्याच्यात तुमची 100% एनर्जी होते. आणि चौथी आणि 5वी लेवल ही फक्त माझ्यासारखं ट्रेनर बनणाऱ्यांसाठी आहे, बाकीच्यांसाठी नाही आहे. ठीक आहे. बाकीच्यांसाठी नाही आहे. ज्यांना माझ्यासारखं ट्रेनर बनायचं आहे त्यांना 4थी 5वी लेवल करायची आहे आणि त्याची फी माझी 25,000 आहे. ठीक आहे. हिलर बनण्यासाठी तुम्ही हे 5,000 60,000 रुपये महिना 70,000 रुपये महिना कसा कमवायचा त्याचं टेक्निक मी जरूर देणार. पण कसं आहे बुवाचं कीर्तन म्हणून ऐकू नका. त्याच्यासाठी ऍक्शन घ्यावी लागेल, सांगितलेली प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा ते होणार आहे. नाही तर मग काय आता जे लोक राहतील तर त्यांची ते घेतील जबाबदारी की किती दिवस हिलिंग करायचं आहे काय करायचं. कारण कसं असतं एनर्जी फ्लो मध्ये असतं. बघा आपण एखादा छत्रपती शिवरायांचा चित्रपट पाहिला अख्खा छत्रपतीचा जीवनक्रम आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन करतो की त्यांच्या त्या लढाया त्यांचं ते यश बरोबर आहे. आणि 4 दिवस तो मूवी पाहून होऊन जाऊ द्या काही असर उरतो का. परत आपण त्या व्हायब्रेशन मधनं बाहेर पडतो. अगदी हे 10 दिवसाचं आपण व्हायब्रेशन ग्रहण करतोय जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचं. पण तर मग काय होतं तुम्ही या व्हायब्रेशन मधनं हळूहळू बाहेर पडल्या की मग नॉर्मल लाईफ मध्ये आलात की मग प्रॅक्टिसही होत नाही. आणि म्हणून माझा लाईफ टाईम ऍक्सेस आहे मी असेपर्यंत. ठीक आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग ऍक्सेस आणि लाईफ टाईम लाईव्ह सेशनचा ऍक्सेस आहे. या फी नंतर तुम्हाला या लेवलसाठी कुठलीही फी द्यायची गरज पडत नाही. अगदी तुम्ही पुढचे 10 वर्ष रिपीट केला तरी सुद्धा तुम्हाला 1 रुपये एक्स्ट्रा द्यायची गरज पडत नाही. ठीक आहे. हा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. जे लोक नोकरी करतात मोस्टली माझ्याकडे वर्किंग असतात तर त्यांना दररोज संध्याकाळी बॅच झाल्यानंतर रेकॉर्डिंग अपलोड होतं. ऍपमध्ये रेकॉर्डिंग जुनं नवं सगळं रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकता.
अटुनमेंट हे पहाटे असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला पहाटे शक्तिपात दिल्यानंतर ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्ही ही प्रॅक्टिस सहजतेने करू शकता. क्लिअर? चला आता नेक्स्ट टॉपिक वर वळू. आजचा नेक्स्ट टॉपिक आहे मनी मंत्रा. देऊ का? पैसा खुदा तो नाही, खुदा से कम भी नहीं. पण करून बघा, लिटरली अमेझिंग रिझल्ट तुम्ही मिळवणार आहे. चला, सोपा मंत्र आहे. काउंट कॅपिटल मध्ये COUNT काउंट या शब्दाचं चॅन्टिंग करायचं आहे. COUNT काउंट या शब्दाचं चॅन्टिंग करायचं आहे. दुसरं, जेवढे पैसे तुम्हाला पाहिजे आहे त्याचं अफर्मेशन 21 टाइम्स असं येलो डायरी मध्ये लिहायचं आहे. अशी येलो पेजेसच्या डायरीवर रेड पेननेच लिहायचा हा नियम आहे. ठीक आहे. आता अफर्मेशन काय असायला पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यात तुम्ही तुमचा आकडा टाका, मी माझा आकडा सांगणार नाही. यस, आय एम मेकिंग नेट प्रॉफिट ऑफ. यस, आय एम मेकिंग नेट प्रॉफिट ऑफ. आकडा लिहायचा जे तुम्हाला पाहिजे तो. पर मंथ, थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. ठीक आहे. यस लिहायचं पहिले. यस पहिले स्वतःला सांगा, यस आय एम. तुम्ही तुमचं नाव पण लिहू शकता. आय एम, जसं आय एम मंजुषा. मेकिंग नेट प्रॉफिट ऑफ, आकडा लिहा. पर मंथ, थँक यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे रोज 21 वेळा लिहून काढा आणि चमत्कार मला 21 दिवसात सांगा की तुमच्या जीवनामध्ये फायनान्शियल कसे मार्ग ओपन झालेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड लेवल मध्ये मी एक पॉवरफुल मेडिटेशन आपला एक PDF देत असते, ज्याच्यानी एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मनी फ्लोज इन माय लाईफ लाईक अ रिव्हर या पद्धतीने तुमची अवस्था होऊन जाते. ठीक आहे. पण ते करावं लागतं. ते पण जादूची कांडी नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यानंतर तिसरा नियम काय करायचं आहे. तिसरी गोष्ट, पहिली काउंट या शब्दाचं चॅन्टिंग. दुसरं, येलो पेजवर अफर्मेशन लिहायचं आहे. अफर्मेशन लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे. तिसरी गोष्ट, कुठलंही ट्रान्झॅक्शन करताना कुठलंही हे जे अफर्मेशन आहे 21 वेळा लिहायचं आहे. काउंट चॅन्टिंग तुम्हाला जेव्हा आठवण आली तेव्हा काउंट 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 म्हणायचं आहे. जेव्हाही पैशाची आठवण आली की काउंट 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 करायचं आहे. ठीक आहे. आणि अफर्मेशन 21 वेळा लिहायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, कुणाशीही आर्थिक व्यवहार अगदी 10 रुपयाचं कोथिंबीर जरी घेतली तरी सुद्धा म्हणायचं आहे की या व्यक्तीच्या जीवनात हे पैसे मी याला देत आहे. या व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. थँक यू. आय लव्ह यू. अशी अफर्मेशन द्यायची आहे. ठीक आहे. बोलायचं आहे मनात, हे पैसे मी याला देत आहे. मनातल्या मनात हे पैसे मी याला देत आहे. याच्या जीवनात सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू. आजचा व्हिडिओ बघा. ज्यांना रिपीट पाहिजे ना तर आजचा व्हिडिओ बघायचा आहे. पॉज करून करून लिहून काढायचा आहे. ठीक आहे. आणि चौथा नियम, तुम्ही जे काही कमवता त्याचा ऍटलिस्ट 1 ते 5% तुम्हाला डोनेशन मध्ये द्यायचं आहे. आज माझं महिन्याचं 10% अमाऊंट माझं डोनेशन मध्ये जातो आणि ती खूप मोठी म्हणजे माझ्या अर्निंगच्या 4-5 पट, जे मी 10-15 हजार रुपये अर्निंग करायची त्याच्या 4-5 पट अमाऊंट ही माझी मंथली डोनेशन मध्ये जाते आता. आणि हे फक्त रेकीमुळे माझ्या जीवनात शक्य झालं आहे. कारण आज रेकीने टचवूड माझे सगळे स्वप्न पूर्ण केलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला या स्वप्नवत आनंदी जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा या रेकीचा, जे मी हे नाही म्हणणार की सगळ्यांना शक्य आहे पुढच्या ट्रेनिंग याच्यात येणं, पण सगळ्यांना विनंती करते जरी येणं शक्य नसेल पण तुम्ही ऍटलिस्ट लेव्हल 1 ची मी जी प्रॅक्टिस सांगणार आहे मंडेला दैनंदिन लेवलवर काय करायची ती प्रॅक्टिस कंटिन्यू करा. ठीक आहे. 10% ऊर्जेने का होईना पण थोडा तर बदल होईल आपल्या जीवनामध्ये. काही तर सकारात्मकता अनुभवू शकाल. 100% ऊर्जांसाठी तर आपण पुढच्या लेवल आहेच, पण ही प्रॅक्टिस जरी कंटिन्यू केली
तर तुम्ही कुठेतरी सकारात्मक जीवनाचा आनंद घेऊ शकणार. क्लिअर आहे? आता रोग और उसके उपचार, आजारानुसार हिलिंग कसं द्यायचं, की भारी होऊन राहिलाय चालेल पुढे घ्यायचं की थांबायचं? मला काही हरकत नाही, मी सोमवार नंतर मंगळवार घेणार, पण मी सिलेबस कंप्लीट केल्याशिवाय संपवणार नाही. चला तर ठीक आहे, आपण टॉपिक नाही घेणार आता, क्वेश्चन आन्सर्स घेऊ काही वेळ, कारण बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न असतील. अच्छा, कंटिन्यू करायचं की थांबायचं तुम्ही सांगा. एक टॉपिक घेऊन घेऊ आपण, बस घ्या. चला, काही लोक बस म्हणतात आहे, काही लोक कंटिन्यू करा म्हणतात आहे, पण कंटिन्यू करा म्हणणाऱ्यांची संख्या जास्ती आहे. तर एक छोटासा टॉपिक घेऊ, एक 10 मिनिटाचा, त्याच्यानंतर आपण स्टॉप करू. ओके? अच्छा, सुट्टी काढली आहे, घ्या. चला नक्की घेऊ मग आपण. चला, आता मी तुम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आयुष्यात चेंज करायचे आहे, तर ते मी तुम्हाला वाचून दाखवते. थोडा प्रयत्न करूया की इथून पुढे या गोष्टी आपल्या जीवनात आल्या पाहिजे. विषय आहे सोडून द्यायला शिका. विषय काय आहे? सोडून द्यायला शिका. सर्टिफिकेट फर्स्ट सेकंड थर्ड लेवलचं जे सेकंड लेवलला येतील ना त्यांना भेटणार आहे. कारण सांगितलंय मी की मागे ग्रुपमध्ये 1000 लोक, क्लासमध्ये 200 लोक, सर्टिफिकेटसाठी 450-500 लोक. ओके? तर त्याच्यामुळे अन्याय कुणावरच नको, म्हणून जे लोक पुढे येतील त्यांना सगळे 3 सर्टिफिकेट मिळणार आहे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. सोडून द्यायला शिका. कोणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, तुम्हाला कोणीतरी ते येऊन सांगतं की अमुक एक व्यक्ती तुमच्याबद्दल असं असं बोललं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच विषय फिरतो. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच विषय फिरतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्रास होतो. त्याच्यापेक्षा तिथल्या तिथे सोडून द्या ना. कारण एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला येऊन सांगितलं की अमुक एक व्यक्ती तुझ्याबद्दल निगेटिव्ह बोलला, त्यांनी एकदा येऊन सांगितलं, त्यांनी एकदा बोलला, पण आपल्या डोक्यामध्ये 4-8 दिवस तोच विषय की मी याच्यासाठी एवढं करते आणि तरी हा व्यक्ती माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलतो, आणि काम करताना प्रत्येक वेळेस तोच विषय गोळतो. मग त्याला त्रास होतो की आपल्याला त्रास होतोय? आपल्याला. मग उपाय काय आहे? तिथल्या तिथे सोडून द्या ना. विसरू नका, पण त्या विचारांना आपल्या डोक्यावर हावी होऊ देऊ नका. कारण कितीही राग केला, काही केला तर आयुष्य संपणार आहे. परत दुसरी गोष्ट, सोडून द्यायला शिका. तुमचा अगदी जवळचा एखादा व्यक्ती अचानक तुमच्याच विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्याला खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथ दिलेली असते, आणि तरी देखील तो व्यक्ती तुमच्या विरोधात जातो. तुम्हाला तीच गोष्ट खात राहते. तुम्ही सतत स्वतःला दोष देता आणि दिवस ढकलता निराशेत. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना. आपला असता तर आपल्या विरोधात गेला असता का? तो आपला नव्हताच असं समजून सोडून द्यायला शिका. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार आहे का? तुम्ही किती त्रास स्वतःला करून घ्या, तो तुमच्याशी वाईट वागला, पण त्याला तर तुमचं वाईट वागणं वाटून घेणं त्याला पश्चाताप होणार नाही. मग कशाला तुम्ही त्रास करून घेताय? सोडून द्यायला शिका. असं केलं असतं तर तसं झालं असतं. हा विषय आपल्या जीवनात भरपूर असतो ना. असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर त्याचा फायदा तसा झाला असता, यामुळे ते झालं असतं, त्यामुळे ते झालं असतं. देना सोडून मित्रांनो. झालेल्या गोष्टींवर विचार करून ऊर्जा का बरं वाया घालवताय? जुन्या निर्णयातून फक्त आणि फक्त शिकायचं असतं. पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. झालेल्या गोष्टी सोडून दे. फक्त पुढं काय करायचं हेच मात्र ठरव. जीवनातला आनंद नक्की तू मिळव. हा असं वागला, तो तसा वागला, तो तसा बोलला, त्याने माझा विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण कसं पुढं वागायचं याचा निर्णय मात्र तू घे. आपण कुठे चुकलंय याचाच अभ्यास कर. त्याच्या चुका
तिथेच सोडून दे आणि पुढच्या आनंदाच्या प्रवासाला सुरुवात मात्र कर. तुम्ही रस्त्याने चालत आहात, एखाद्या छोट्याशा घटनेने कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं किंवा तुम्ही लगेच गाडी, एखाद्याने येऊन तुम्हाला गाडीला थोडासा डॅश लागला, तुम्ही लगेच गाडी बाजूला लावून त्याच्याशी भांडायला सुरुवात करता. काय गरज आहे? त्याच्या वाचून तुमचं काही अडलंय? कशाला त्रास करून घेता? त्याचा आणि तुमचा भूतकाळात कधी संबंध नव्हता आणि भविष्यातही येणार नाही. मग संबंध आलेला नसेल आणि भविष्यातही येणार नसेल तर कशाला आपली वेळ आणि ऊर्जा त्याच्या मागे लावायची? डोक्याला शीन करून का घेता? प्रतिक्रियावादी का होता? त्याला म्हणा, भाऊ तूच मोठा, माझं चुकलं आणि आपल्या कामाला पुढे चला. सोडून द्यायला शिका, क्रियावादी नाही. क्रियावादी बनायचं आपल्याला, प्रतिक्रियावादी नाही बनायचं आहे. जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, आपलं नुकसान झालं, तुम्ही चिडलात, त्याच्यावर रागवला, ठीक आहे, पण ते सतत डोक्यात राहत असेल तर, तो विषय सारखा कुणासमोर तरी काढला जात असेल तर तुम्ही चुकत आहात. लक्षात घ्या, कामात चुका होत असतात. फक्त एकच चूक वारंवार होत असेल तर तो मूर्खपणा आहे. शांत होऊन पुन्हा नॉर्मल व्हा. होणं आवश्यक आहे, किंबहुना प्रत्येक वेळेस रागावणे हे गरजेचं नसते. चांगल्या संबंधासाठी आपल्याला फायद्याचं असते. आता माझ्याकडे ज्या ताई आहेत, दिवसभर आवरायचं काम करतात. माझी 450 रुपयाची कॉफीची बॉटल त्यांच्या हातून पडली, काचेची होती, फुटली. आणि मी त्यांना शब्दांनी रागवले. त्यांना इतका आतून भीती वाटली की आता आपल्याला मॅडम काय म्हणतील. मला सांगा, मी ओरडली असती, कॉफी भरून निघाली नसती, विनाकारण त्यांचं मन दुखवलं असतं. कुठलीही व्यक्ती स्वतःहून फोडली का त्यांनी ती काचेची बाटली? चुकून फुटली साफ करत असताना, त्यांचं लक्ष नव्हतं. मग त्याच्यासाठी राग करून, मी त्यांना रागवून किंवा त्यांचे पैसे कापून त्यांचं मनच दुखवणार आहे आणि त्यांच्यासारखी चांगली व्यक्ती गमवणार आहे. मग महत्वाचं काय आहे? ती 450 रुपयाची बॉटल मी परत घेऊ शकते, पण त्यांचं दुखावलेलं मन, ज्या निष्ठेने त्या माझ्याकडे काम करतात, उलट मी त्यांना काहीच बोलली नाही तर त्यांच्या मनात माझ्याप्रती आदर वाटला की मी मॅडमचं माझ्या हातून एवढं नुकसान झालं तरी देखील मॅडम शांत राहिल्या, एक तास जास्तीचं काम करेल की नाही करेल ते माझ्याकडे जेव्हा गरज असेल तेव्हा. आणि म्हणून पैशाचं थोडं नुकसान झालं तरी चालेल, व्यक्ती कमवायला शिका. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या कुटुंबात 4-8च लोक आहेत आज. मुलांना, किती मुलांना काका, मावशी, मामा वगैरे दूरदूरचे माहिती आहे? नाही आहे माहित. जवळचे 2-4 नातेवाईक माहिती आहे. आणि म्हणून त्या नात्यांसोबत जगायला शिका. त्या नात्यांना किती एकटेपणा आलाय, त्या एकटेपणामुळे आज डिप्रेशन, एन्झायटी, काय काय प्रॉब्लेम होऊन राहिलेले आहे. लोकांच्या दिवसाची सुरुवात औषधांनी होते, दिवसाचा शेवट औषधांसोबत होतो. याच्यासाठी कमवतोय का आपण? विचार करा. पैशाने सुख विकत घेता येत नाही, फक्त फॅसिलिटी मिळतात. खरं सुख जर अनुभवायचं असेल तर नात्यांमध्ये प्रेमाने होतं आणि त्या प्रेमासाठी व्यक्तींची गरज असते. आणि म्हणून आज आपल्या अवतीभोवती जेवढी लोक आहेत ना, मनापासून त्यांना थँक्यू म्हणा, कारण त्यांचं असणं आपल्या जीवनात खूप महत्वाचं आहे. आज हजबंडला नावं ठेवणाऱ्या पत्नी भेटतात, पत्नीला नावं ठेवणारे हजबंड भेटतात, पण वृद्धाश्रमात मुलं सांभाळत नाही असे आई वडील जाऊन बघा. किंवा ज्या पत्नीला पतीची कंप्लेंट असेल ना, तिने एकटं आयुष्य काढणाऱ्या विधवा महिलेसोबत अर्धा तास चर्चा करा. जो आहे आमच्या जीवनात, जसा आहे तसा चांगला आहे, हा भाव निश्चितच तुमच्या मनात निर्माण होईल. व्यक्ती कधीच वाईट नसतो, परिस्थितीनुसार त्याची वागणूक वाईट असू शकते, पण आपण व्यक्तीला दोष देत राहतो. लक्षात घ्या, व्यक्ती बदलण्यासाठी आपण काय करतो की व्यक्ती आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले आहे. पहिले तर सगळी जबाबदारी स्वतःवर घ्या की माझ्या आनंदासाठी मी जबाबदार आहे. मग तो माझा आनंद कशावर आहे? माझ्या कुटुंबातल्या लोकांवरनं. तुम्ही एकटे आनंदी राहू शकता का? रोज जर तुम्हाला पाठवून दिलं, जा वर्ल्ड टूर करून या, कुठेतरी कुटुंबाची गरज पडते, पैसा कामात येत नाही. कोरोना काळात अमेरिकेत 7 मजली हॉटेलच्या मालकांनी
त्याच्याजवळ असलेली सगळी संपत्ती त्या 7 मजली हॉटेलवरनं उडवली पैसा, आणि 7 मजली हॉटेलवरनं उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपवली. पैशाची कमी होती का त्याच्याकडे? पण कोरोनामध्ये त्याच्या घरातील 5 सदस्यांचा मृत्यू झाला होता. एकटा आयुष्य कसा जगणार? पैसा होता, सगळं होतं, नाव होतं, प्रतिष्ठा होती, पण एकाकीपणा सहन झाला नाही आणि त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आपल्याकडे हेच एक जीवन भेटलेलं आहे. याला आनंदाने करायचं आहे किंवा दुःखाने करायचं आहे, सर्व काही फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. आणि म्हणून खरोखर आज आपल्या कुटुंबातल्या एकट्यात बसा आणि थोडा विचार करा की ती आपल्या घरात असलेली व्यक्ती किती महत्वाची आहे. कुणाच्या सासू सुनांच्या कंप्लेंट्स असतात. विचार करा, तिने कुठेतरी, जसं आज आपण आपल्या मुलांना वाढवताना खस्ता घेतोय, त्यांच्यासाठी कष्ट करतोय, कुठेतरी त्या महिलेनी, त्या सासऱ्यांनी त्या मुलाला वाढवताना तेवढ्याच खस्ता केलेल्या होत्या. त्यांनाही तेवढेच मेहनत लागलेली होती. किंबहुना आज आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्ती पैसा आहे, त्यांच्याकडे पैसा नसताना एवढा कमवणारा व्यक्ती तुमच्या स्वाधीन केलेला आहे. 2 शब्द प्रेमाचे आपल्याकडून निघत नाही. जीवन कसं जगतोय आपण लक्षात घ्या. कसंही जगलात, एका क्षणाचा भरोसा नाही, ते केव्हाही संपणार आहे. आणि म्हणून जे जीवन आपल्या हातात आहे, त्या जीवनाला प्रत्येकाचा एकच प्रयत्न आहे की आपल्याला संपूर्ण आनंदाने जगायचं आहे आणि आनंद निर्माण करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या घोळक्यात बसलेले आहात किंवा एखाद्या चर्चेत आहात, समोरचा तुमच्या कळत नकळत काहीतरी चुकीचे बोलून जातो, किंवा घरामध्ये कुटुंबातील एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते, तुम्हाला आवडत नाही, परंतु लगेच वाद घालायला सुरुवात करता. पण फायदा काय? फक्त त्रासच ना. त्यातून आउटपुट तर काहीच नाही, साध्य तर काहीच होत नाही, त्रासच होतो. त्यापेक्षा ते शब्द एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणे जास्त योग्य आहे. ते आपलेच लोक असतात, कळत नकळत बोलून जातात, तुम्ही त्यांच्या प्रतिवाद न करता तो विषय तिथेच सोडून दिला तर संबंध बिघडण्यापासून वाचतात. आणि या गोष्टी इतक्या नगण्य होतात की काही दिवसातच, काही क्षणातच त्यांची चुकीची वागणूक आपल्या स्मृतीतून कालबाह्य होत असते. एखादा जवळचा व्यक्ती आहे, काहीतरी कारणावरून खटकलं, वाद झाला, भांडण झाले, दोघेही एकमेकांपासून दूर झाले, पण ते वाद तुम्ही एकमेकांपासून दूर जाण्या एवढे खरंच मोठे होते का? की तुमचा इगो आडवा आला म्हणून वाद विकोपाला गेला? नक्की कुठे चुकलंय याचा विचार करा. मन दुखवणारा वाद नसेल तर पुन्हा एकत्र येऊ शकता का याचा विचार करा. कधी कधी चुकी कुणाची याचा विचार करण्यापेक्षा झालं गेलं ते सोडून नव्याने सुरुवात करणं केव्हाही चांगलं आहे. कारण जीवन कसंही जगलं तरी ते संपणार आहे. म्हणून आजच्या पुढे जीवनातल्या प्रत्येक क्षणांना जगताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन अनेक एकानंतर एक येणाऱ्या घटनांचं किंवा क्षणांचं समुच्चय आहे. पण त्या घटनांना आपण कसं स्वीकारतो त्यावरच आपल्या जीवनाचं दुःख किंवा आनंद आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी खरोखर सोडून देता येत असतील, राग, द्वेष, सगळं सगळं सोडून द्या आणि जीवनाचा फक्त आणि फक्त आनंद घेण्याचा प्रयत्न करा. कारण एखाद्याच्या डोळ्यात अश्रू निर्माण करणं सोपं आहे, पण एखाद्याच्या डोळ्यातलं अश्रू पुसणारं बना. जीवन खरोखर खूप सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन आपल्याला अधिक आनंदाने जगायचं आहे. तर आज याच संकल्पासोबत, आता मी नवीन झिगू सिंबल वगैरे शिकवणार नाही, याच जे तुमचे भाव आता तयार झालेले आहे या भावांसोबतच आज आपण इथे विराम घेऊ आणि परत भेटू आपण सोमवारी. सोमवारी मी जास्ती वेळ द्यायला तयार आहे. परत आपण 2 तासाचं सेशन घेऊ सोमवारी. तर त्याच्यामुळे आपण बाकीचं सिलेबस कव्हर करणार आहे. अजून आपले भरपूर दैनंदिन प्रॅक्टिस, त्याच्यानंतर रेकीद्वारे उपचार आणि एक सुंदर मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे. तर नक्की अटेंड करा पुढचं सेशन. आणि आपलं नेक्स्ट सेशन जे लेवल 1 ची बॅच 6 तारखेपासून सुरू होणार आहे. तुम्हाला जर हे 10 दिवसांचं सेशन आवडलं तर नक्की तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांना याचा लाभ द्या. कारण बांटने से बढ़ता है, क्लास निःशुल्क आहे. फक्त तुम्हाला लोकांना लिंक शेअर करायची आहे की तुमचा एक केलेली त्यांच्या जीवनातली मदत त्यांच्या जीवनातला जर आनंद द्विगुणित करत असेल तर नक्की त्यांना ही लिंक शेअर करा. ग्रुप लिंक मी नंतर शेअर करेल मंगळवारी किंवा बुधवारी.
तर नक्की त्यांना शेअर करा आणि ग्रुप जॉईन करायला सांगा. बॅच 13 आपली 6 मे पासून सुरू होणार आहे. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच.